ती अशी मिक्सरमधनं काढलेली मालवणी आहे. त्यात थोडं पुणेरी प्रमाण मराठीचो तडको मालवणीचा थोडाफार इकडे तिकडे जातला. खरा तर ह्यो योगायोगच खूप मस्त हा, कारण की आज आमचो पहिलो मालवणी पॉडकास्ट शूट होता आणि तुझो मालवणी चित्रपट भेरा ह्यो आता 28 फेब्रुवारी पासून सगळ्यांच्या भेटी घेतात. म्हणजे माझं स्वतःविषयी ऑब्झर्वेशन आहे आणि बाकीच्यांविषयी. तुम्ही स्वतःला पनिश केलं ना की आर्ट नावाची कन्सेप्टच संपली. दुसऱ्याला झापायला आणि त्याच्याकडनं कामं करून घ्यायला तू डिरेक्टर झालायस का, देन मग ते फेल आहे, मग नाही होणार. म्हणजे काही जण असे असतात ज्यांना मोरके असणं मिरवायचं असतं, प्रॉडक्ट मध्ये काय दमत नसतं. आपल्याला बेसूर गाण्याचे कार्यक्रम चालतात का, आपल्याला बेताल नाचलेलं कोणी चालतं का, मग आपल्याला बेसूर आणि बेताल नाटकं का करायची आहेत. हौशी लेवलला पण चालत नाही आपल्याला. ते थिअरी आधी का प्रॅक्टिकल आधी, तर प्रॅक्टिकलच आधी, हाच शोध लागेल तुम्हाला. NSD वाले 25 जण घेतात, त्या वर्षी काय 25,000 फॉर्म येत असतील. 25 जण घेतल्यानंतर उरलेले सगळे काय करतात हा मेन मुद्दा आहे. त्या 4 दिवसात नुसता पाऊस पडतो सुरुवातीलाच, आणि तो चौथ्या दिवशी इतका वाढला पाऊस की आम्ही नॉर्मल शूट करतोय पावसात आउटडोर, आणि एक माणूस आला, एक काका आले आणि म्हणाले, हो तुमचं साखर वाहून गेलो. म्हणलं होय हो. माझ्या समोर आल्यानंतर 3-4 तास मोबाईलला हात नाही लावायचा आहे, तो सायलेंटच पाहिजे. स्कोपच नाहीये. टोपरं फुटणार, तुम्ही मळणार, तुम्ही आडवे तिडवे होणार, तुम्ही वाट लागणार तुमची. आणि हेच थिएटर आहे. असंच करत आलो आपण. तुम्ही कुठलंही सो कॉल्ड ज्याला तुम्ही ऍक्टर म्हणून ग्रेट मानतात, त्या सगळ्यांचा घडण्याचा काळ बघा, तो असाच गेलेला. तर ह्या ज्या ढाली आहेत ना न करण्याच्या, सगळे ढाली घेऊनच फिरतात, तलवार कोणाकडेच नाही. आणि जर त्यात तुमच्याकडे इमोशन्सची पॅलेट रेडी असेल, मग तर फारच सोपं आहे. गंमत म्हणजे काल मीच स्वतःला विचारलं, टीव्हीवर कधी दिसतं, युट्यूबचं जे गणित आहे ना तेच सध्याच्या डेली सोपचं गणित आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि म्हणून मोस्ट ऑफ द टाइम कॉमन कमेंट ऐकायला मिळते, ती सिरियल सुरुवातीला बरी होती, नंतर कुठे वेगळीकडे. म्हणजे तुम्ही दशावतारावर फिल्म करताय आणि ऑथेंटिक मालवणीच कोणी बोलत नाहीये. मेलं गेलं, संपलं ते आर्टिफिशियल म्हणजे संपलं, काही तयारच नाही झालं. क्रेडिट माझं एकट्याचं नाहीये, खानोलकर काकांच्या लिखाणात प्रचंड ताकद आहे. मला एक काही कळत नाहीये, ज्यांना ज्यांना फिल्म विषयी सांगितलं जातंय त्यातले बरेच लोक, हो आम्हाला लिंक पाठव आम्ही बघतो. हे काय भानगड आहे मला काय कळत नाहीये. लिंक पाठव बघतो हे काय आहे. का असं कन्सिडर केलं जातंय की ही फिल्म युट्यूबवर टाकली गेली आहे, आणि का, म्हणजे मला असं, अरे बरे सगळ्यांना सगळं माहिती असणार आहे की अरे बाबांनो हे टेस्ट करून आलेलो आहे मी. फ्रान्समध्ये कान्समध्ये स्क्रीनिंग झाल्यानंतर ब्रिटिश ऍक्टर्सनी ती स्क्रीनिंग अटेंड केलं होतं आणि त्यांनी ऍप्रिशिएट केलेली फिल्म आहे. स्टुटगार्ट जर्मनीमध्ये ऍप्रिशिएट झालेली फिल्म आहे. पिफमध्ये नॉन मराठी जजेसनी ऍप्रिशिएट करून अवॉर्ड दिलेली फिल्म आहे. आणि त्या सगळ्यांनी हे सांगितलेलं आहे की कम्प्लीट एक्सपिरियन्स आहे. तर काय म्हणतास, मी रुचिता तुमचा सगळ्यांचा केदो या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतोय. तर आता आपण लगेचच सुरू करूया आपल्या पॉडकास्ट सिरीजला, ज्याचं नाव असा गजालीन खाल्लो पिझ्झा पावर्ड बाय मस्का, को पावर्ड बाय द बर्गर नेस्ट कॅफे. तर मंडळी, आजच्या या आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये माझ्या वांगडा गजाली मारू गेलेले हत असे व्यक्ती ज्यांका तुम्ही अनेक चित्रपटांमधून म्हणा, सिरियल, नाटक, एकांकिका यामधून तुम्ही ते बघितलंच असतात. तर असो ह्यो आमचो सगळ्यांचो लाडको, मुळात म्हणजे आमच्या कुडाळचो रहिवासी असो आमचो अभिनेतो, दिग्दर्शक आणि नुकतोच संगीतकार क्षेत्रात पदार्पण केलेलो आमचं सगळ्यांचं लाडको श्रीकांत प्रभाकर दादा, तुझा या पॉडकास्टमध्ये, मालवणी पॉडकास्टमध्ये तुझा मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. खरा तर ह्यो योगायोगच खूप मस्त आहे, कारण की आज आमचो पहिलो मालवणी पॉडकास्ट शूट होता आणि तुझो मालवणी चित्रपट भेरा ह्यो आता 28 फेब्रुवारी पासून सगळ्यांच्या भेटी घेतात.
आणि त्या निमित्तान मालवणी चित्रपट, तुझं पहिलोच मालवणी चित्रपट, पहिलोच आणि तेका अनेक फिल्म फेस्टिवल मध्ये अवॉर्ड्स मिळालेले. आता सगळ्यात आधी तुझा मनापासून अभिनंदन. आणि हो आमच्यासाठी पण खूप चांगली गोष्ट आहे की मालवणी चित्रपटाचा आम्ही पहिलोच एपिसोड शूट करतो आणि आमचं पण पॉडकास्टचं पहिलोच होता. तर मी खूप एक्सायटेड आहे आणि तुझ्यासोबत गप्पा मारताना पण मजा येतली. आणि पण त्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट सांगते, मला माहिती नाही तुझ्या लक्षात असतात की नाही, पण मी जेव्हा फर्स्ट इयरला होतंय, म्हणजे माझ्या अभिनयाची सुरुवात जेव्हा झाली, अगदीच बेसिक युथ फेस्टिवल पासून, पण त्यावेळेस म्हणजे मी फर्स्ट इयरला असताना मी पहिल्यांदा बालनाट्य शिबिर मध्ये गेलं होतं, जो आपल्या कुडा हायस्कूलमध्ये आरती प्रभू कला अकादमीचं होतो आणि ग्राउंडवरती त्याचा सगळे ते शिबिर चालू होता. मी खरं तर कॉलेजचा फर्स्ट इयरला होतंय, पण मी त्या लहान लहान मुलांसोबत त्या शिबिरात गेलेलं, कारण की माझी काही ऍक्टिंगची सुरुवात झालेली नव्हती आणि त्यावेळेस तू इलेलं त्या शिबिरात. आणि म्हणजे त्या शिबिरामध्ये बघताना ऍज अ सर म्हणून बघणं आणि आज डायरेक्ट त्याच्यानंतर डायरेक्ट असा इंटरेक्शन होता की मी तुझा इंटरव्ह्यू घेतोय, सो थोडासा दडपणा, पण माका येईल मालवणी बोलूचा म्हणून. नाही तू मस्त मालवणी बोलता, मी तर तुझी मालवणी ऐकलंय थोडी पाजी, पण ती छान बोलता, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम एवढंच आहे की मी 18 वर्ष हय रावलंय आणि पुढचे आता 18-20 वर्ष पुण्यात होत आहे, परत आता 2-3 वर्ष हय काम करतंय. ती अशी मिक्सर मधनं काढलेली मालवणी आहे, त्यात थोडं पुणेरी प्रमाण मराठीचो तडको, मालवणीचा थोडाफार इकडे तिकडे जातला. पण आपल्या मालवणीची गोडीच अशी हा ना की ती कोणीही बोलला तरी ती खूप छानच वाटतं आणि नक्कीच ती तुझ्या तोंडून पण छानच निघतली आणि ती सगळ्या आमच्या प्रेक्षकांना पण नक्कीच आवडतली. तर आपण पॉडकास्टला सुरुवात करूयात. आपण खरं तर ह्या भेरा चित्रपटाच्या निमित्तानं भेटलो, पण मी जरा थोडा तुझ्या बालपणाकडे जात आहे, तुझ्या बालपणीच्या अभिनयाकडे जात आहे किंवा तुझ्या अभिनयाचं बालपण असं आपण म्हणू शकतो. तर आपण मागं थोडं ऐकू आवडत की कसा होता तुझा बालपण आणि त्यामध्ये ह्या अभिनय क्षेत्रामधची निवड किंवा ह्याची आवड कशी काय तुका निर्माण झाली. मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटतं ती म्हणजे डिस्ट्रॅक्शन नाही होते तेव्हा. कसलेच मोबाईल वगैरे कसलेच डिस्ट्रॅक्शन नाही होते. माका जर नाटक बघूचा, नाटकाची तालीम बघूच्या, माका खंय जावचा, तर मी घरातनं निघाल्यापासून थंय जायपर्यंत बघितल्यानंतर तिथून येताना कम्पेअर करू काय नाही, कॉम्पिटिशन नाही, उणी दुणी नाही, कायच नाही बाकीचा. मी आणि त्या समोर चालला था. मला वाटतं ही सगळ्यात मोठी गोष्ट जी आता मिस करतोय मी. म्हणजे माझो मामा हेमंत देशपांडे, त्याच्यानंतर मी आता सुरुवात करतोय अशी. मी कायम असं म्हणताय की माझे बाबा आणि माझे मामा या दोघांनी माका मिळून काय म्हणतात ना, नकळतपणे घडायला, नकळतपणे त्यांना माहिती असतला. म्हणजे असं होत की माझे बाबा काम करी, गीतश्री साई कथामृत नाटकात ते होते, त्याच्यानंतर कळकीचा बाळ त्यांनी केला आणि कळकीचा बाळ तर त्यांची एकांकिका खूप गाजली होती. त्यांनी ते आणि वर्षाताई चंदू काकांनी बसवलं. तर चंदू काकांची नाटकांच्या तालमी मी बघलंय. तर माका वाटतं ते म्हणजे आजही मी आत्ता सकाळी मी गीतश्री साई कथामृतचे ऑडिओ लावलं होतं, कारण मी तर ऐकल्यानंतर ना डायरेक्ट माझी पहिली दुसरी म्हणजे वय वर्ष 6-7 थयच जाते डायरेक्ट. कारण तेव्हा असा होता की सगळेजण आपले नोकरी धंदे सांभाळून रात्री 8-9 वाजता जेवण बिवण करून साने गुरुजी हॉलमध्ये कुडाळेश्वर समोर, तेव्हा तर माझ्या बाबांकडे सायकल होती, सायकलवर माका बसून ते घेऊन येत आणि माका एका कोपऱ्यात हॉलच्या बाकड्यावर बसवीत आणि माका आठवता आणि बसशील मा होय. आणि त्याच्यानंतर रात्री 1-2 मी तालीम बघत बघत कधी कधी शांत माका झोपून जाईल. पण माका आठवता चंदू काका कसे बसायचे, कुठल्या साईडला बसायचे, खुर्ची टाकून बसायचे. एकीकडे माका सुरेश राऊळ आजही दिसतं ढोलकी वाजवताना. माका अजून सीन माका माहिती आहेत साई कथामृतचे, प्रसाद रेग यांनी काय काम केला होता. तर माका असं वाटतं की थेट कनेक्शन जा म्हणतात ना, कुठल्याही कलाकारावर जे संस्कार होतं तेव्हा मुळात त्याच्यावर संस्कार करणाऱ्या गोष्टींशी तो थेट जर कनेक्ट झालं तर तो पायो पक्क होता. आता काय होता, आता व्हर्च्युअल इम्प्रेशन जास्त ते अटळा. पण माका वाटतं की सुरुवात थैसून झाली. आणि मग माझो मामा हेमंत मामा माझो असो की तर घरात माझे बाबा लिहित ऍक्टिंग करत, माझ्या बहिणींनी काम केलेलं. माझी मधली बहीण जी आहे वृषाली,
ती तर माझा मोटिवेशन होती, कारण मी पहिल्यांदा स्पर्धेची एकांकिका तिच्याबरोबर केलंय आणि तिने त्यात झाशीच्या राणीची भूमिका केली, रंगिली नावाची एकांकिका. आणि मी लहान होते तेव्हा, आणि तिका मी ऍक्टिंग करताना बघलं आणि म्हाका असं झालं की अरे हा काय हा. पहिल्यांदा नाटपई एकांकिका स्पर्धा कणकवलीला मी, आणि आम्ही असे ग्रुपमध्ये, नाटकाच्या ग्रुपचंच नाटक होता, मी असं मॉबमध्ये थांबलो होतंय आणि मी पहिल्यांदा स्पॉटलाईटमध्ये अभिनय करणं म्हणजे काय असता या बहिणीच्या मागे थांबून बघलं. सो एक तो स्पॉट इलो आणि देह जाण्याची मला भीती वाटत नाही अशी सुरुवात होती. आणि माझी बहीण असे बोलके डोळे, ग्रेसफुल ऍक्टिंग, आणि असं झालं अरे माझे बाबा माझी बहीण काय करतात. आणि माझा मामा हेमंत मामा तर ठरले, त्याच्याकडे एसडी गाडी होती, ती डुकडुक डुकडुक जुनी एसडी. तर तो ना आमच्या घराकडे येऊक झालो की माका असा एक 2 मिनिटं आधी 1 मिनिटं आधी वगैरे आवाज येऊ कुठनं तरी, तेव्हा शांत शांत होता, गाडी कमी होते, ते काही सेकंद आधी माका ना आवाज, तर माका माहिती असायचा की आता खैतरी जाऊचा. तर मी आधीच परमिशन काढून ठेवायचे, आई बाबा हा जा जा, आणि तो काहीतरी बसवतो आणि काहीतरी चांगलाच घडताला. सो असा सगळा आता वातावरण होता, काही डिस्ट्रॅक्शन नाही होते, टीव्ही लावलो तरी मोजक्या गोष्टी, मोबाईल जर नव्हतोच, त्यामुळे माका वाटतं की कनेक्शन मॅटर करता. आणि खूप रुजला, खूप मोठे काळ, म्हणजे मी सुरू केल्यापासून आजपर्यंत असं एकही महिनो नाही गेलो की मी जेव्हा परफॉर्मिंग आर्ट रिलेटेड काय करूक नाही. ओके, खरंच चांगली गोष्ट आहे. पण आता भिडे सर तर कुठे हायस्कूलमध्ये शिक्षक मुख्याध्यापक होते, पण मग एक शिक्षक मुख्याध्यापक असताना मग थोडा अभ्यासाचा वगैरे प्रेशर किंवा हा कसा काय असायचा वातावरण? अभ्यासाचा प्रेशर म्हणजे मी गरजेपुरतं मार्क आणायचे, कारण एक असताना की बापरे मुख्याध्यापकांचं मुलगो किंवा शिक्षकाचं मुलगो म्हणजे. लकीली नाही होता तसा, कारण माझे बाबा असे होते की ते ना माझे काय म्हणतात त्या का, मुळात त्यांनी कधी कम्पेअर नाही केला. म्हणजे माझ्या बहिणी कायम पहिल्या 3 नंबरमध्ये आणि मी कधीच नाही, पण मी कायम 70, 75, 80% वर असंच होतं, आणि 80-85 जमात तितके. पण बाबांका आता खूप लवकर कळला होता की अरे यो कलाकार त्याच साईडीत जातलो, त्याच्यामुळे त्यांनी पण खूप छान छान डिसिजन घेतले माझ्या करिअरच्या बाबतीत. म्हणजे मी अभिनव कला महाविद्यालय पुण्यामध्ये शिकले, तर ता होता 10वी नंतरचा डिप्लोमा हा तो. पण माझ्या बाबांनी ठरवला नाही, 10वी नंतर पाठवला तर तो आता शहरात गेलो, आत्ताच 10वी नंतर तेव्हा तर गडबडतलो, तर त्यांनी मुद्दाम 11वी-12वी करूक लावली मग, आणि सायन्स करूक लावला, आणि त्या फायद्याचा ठरला माका. म्हणजे मला 11वी-12वीत बायोलॉजी मी जा शिकलंय त्या पुढे जाऊन माका थिएटरमध्ये उपयोगी ठरा तेव्हा कधी माहितीच नाही होता. म्हणजे जर मी तिथे शिकलं नसते तर पुढे उपयोग नसतो झालो. माझा बायोलॉजीचा संबंध कसो आर्ट कॉलेजच्या शिक्षणाशी, आर्ट कॉलेजचा संबंध कसो माझ्या ऍक्टिंग आणि थिएटरशी, अशी ती चेन आहे. ते डिसिजन योग्य ठरत गेले. आणि माझे बाबा असे, म्हणजे माका आठवता 10वी का 12वी ची बोर्ड एक्झाम होती आणि गॅदरिंग जवळ येईल, आणि मी दरवर्षी गॅदरिंग मध्ये काहीतरी करत होत, तर माका कसतरी होता की अरे ह्या वर्षी कायच नाही, कंपल्सरी 10वीच्या मुलांनी नाही करायचं, तर माका तर माझं मूड ऑफ झालो होतो. बाबांका सांगलंय माका कसतरी होतं, ते म्हणाले. तर त्यांनी आदल्या दिवशी एका सरांका सांगून, अरे त्या तुम्ही एक गाण्याचा कार्यक्रम करता त्या काय अँकरिंग होया काय? अरे होय होय, त्या काय करूक दे जरा. पण त्या वर्षी स्टेजवर गेलंय, तर त्या माका महत्वाचा वाटतं की एक सपोर्ट सिस्टम असता ती, आणि ती तुमच्या कामानुसार ती स्ट्रॉंग होत जात. सपोर्ट करणारे खूप असतात, पण तुम्ही जर जेन्युन नसात तर ती सपोर्ट सिस्टीम पडून जाता. काय एका सपोर्ट करून काय उपयोग नाही असा. पण ता नाही. लकीली माका जेव्हा जेव्हा सपोर्ट मिळालोय मी सिद्ध केलं स्वतः. मस्त. म्हणजे एकतर अगदी लहानपणापासूनच एक ट्रॅक ठरलेलोच होतो, त्यामुळे मग त्यानंतर जेव्हा तू बाहेर गेलास पुण्यात वगैरे, एक असताना की आपण गावातून इल्यानंतर एक आपल्याकडे बऱ्याच गोष्टींची कमतरता, टेक्निकल म्हणा किंवा एक्सपिरियन्स, मग पुण्यात गेल्यानंतर कसे एक्सपिरियन्स होते या क्षेत्रामध्ये? त्या बाबतीतही थोडा असा की तू जे म्हणतोस की सपोर्ट कमी असते, टेक्निकल सपोर्ट आणि ह्या त्या गोष्टी, तर आमचा जो कॉलेज होता ना त्यांनी 20-22 वर्षापूर्वी कॉलेज कॉम्पिटिशन करणं बंद केला होता. आमच्या आधीची बॅच होती ज्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले. ओके. तर त्याचा फायदो कसो झालो, तुमका सगळा मिळतला, तुम्ही फक्त करा असा वातावरणच नाही होता.
तर म्हाका असं वाटतं की दोन गोष्टी ना सतत मॅटर करतात. म्हणजे तुमका स्ट्रगल करूची समजा वेळ इली आहे तुमच्यावर आणि पण इच्छाशक्ती जबरदस्त तर त्याच्यातून काहीतरी चांगलाच होता मार्ग मिळत जात. हा, इच्छाशक्ती कमी आहे पण स्ट्रगल करूचो लागता तर काय तयार नाही होऊचा किंवा उलटा असला तरी नाही होऊचा. आमचा कॉलेज कसा की अरे काय करतात काय माहिती, जागा नाही, पैसे नाही, त्यांच्याकडेच नाही, ते काय करू नाही शकणार. आणि आम्ही ऐकायचो एफसी कॉलेजाक इतका बजेट दिला, ह्या कॉलेजात तितका बजेट, ह्या कॉलेज आमका बजेटच देण्यात नाही, आम्ही आपले कॉन्ट्रीब्युशन काढून 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 नाटकं करतो. पण त्यातही असं झाला, याचे रिझल्ट असे होते की एकतर नवीन शहरात गेल्याचं म्हणजे सो कॉल्ड ती भीती माका नाही होती, बिकॉज मी गेल्यानंतर माझ्या बहिणी ऑलरेडी थंय होते पुण्यात, तर मी त्यांच्याबरोबर होते. त्यामुळे असं काय झालं नाही की हॉस्टेल लाईफ आणि मग तोही स्ट्रगल असं काय होऊ नाही. पण नंतर ना परत मी मगाशी म्हटलं येतं तो मोबाईल ते कीपॅडवाले होते ना, तर ते काय होता फक्त बोलण्यापुरता मोबाईल होता. आणि काही वेगळा बघितल्यानंतर अरे फोटो काढूचा असं नाही होता. तर म्हणजे मी हडपसरला राहायचो मी तेव्हा, आणि आमचं कॉलेजचं फर्स्ट इयर होतं ह्याला आपलं लक्ष्मी रोडला, तर अर्धा पाऊण तासाचा प्रवास असायचा. तर हा जो यायचा जायचा प्रवास असायचा ना, ती ऑब्झर्वेशनची खाण होती. सकाळी 7-7:30ला निघाल्यानंतर आता हे शहर कसं आहे, आणि तिथे कसं प्रत्येक रोडला वातावरण बदलत जातं ना. आपल्याकडे असं कोकण म्हटल्यानंतर आपण एक तालुका प्लेस, एक गाव, असे 2-3च भाग पडतात. ऑब्व्हियसली शहरात ती पॅलेट ओपन होता, अजून ओपन होता. म्हणजे आता तर काही सगळाच सारखा झाला, पण तेव्हा ती क्लिअर कट होती. ते सगळं मॅटर करतं. आणि मग त्यात आर्ट कॉलेजमुळे ॲनाटॉमी, स्केचिंग, आउटडोर स्केचिंग हे सगळं शिक्षणात यायला लागलं होतं. कलर थिअरी, मग ऑब्जेक्ट ड्रॉइंग. तर व्हायचं काय, ती सगळी जी प्रोसेस आहे ना ती सतत चालूच असायची कुठे पण. आणि मग त्याच्यामुळे मोजकाच काम आम्ही करू, पण जा करू तर मनापासून करू. म्हणजे वर्षाला एकच प्रोजेक्ट, पण तो इतका वाट काढत 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 केलेला असायचा, कारण असा 100% कम्फर्ट कधी नाहीच. आणि मग त्यात असं व्हायचं की मग फिरोदिया करंडक आमच्या कॉलेजने 22 वर्षानंतर केला आणि जिंकला. ओके. हा, आणि मग पुढे पुढे तर ते शोधच लागत गेले. तोपर्यंत मी ऍक्टरच होतोय. नंतर मागा कळलं मी डान्सर बरोबर असं कॉलेजमध्ये. आमका पण आता डान्सर पण ऍड करू. मग डान्सर झाल्यानंतर माका नेक्स्ट इयर कोणी माझ्या एका डिरेक्टरने विचारला, भिडे कोरिओग्राफी ट्राय करतला. म्हटलं करूया. वा, ती बरी झाली. मग कोरिओग्राफर झालंय. मग आमचे जे सिनियर होते ते पासआउट झाले, लिहिणारे पासआउट, डिरेक्ट करणारे पासआउट, कोरिओग्राफर पासआउट. म्हटलं आता काय करूया, माका करूचा तर हा 2006 होता, करूचा तर हा सगळे तर पासआउट झाले. तुम्ही असं पोरको झालंय, तर माका ऍक्टिंग करूची पण लिहिणारच कोण नाही. मग तिथून लिखाणाला सुरुवात झाली, कमी तिथे आम्ही तत्वावर. आता लिहून बघूया. आणि होतं कसं, तुम्हाला ऍप्रिसिएशन मिळालं की तुम्हाला ओके ग्रीन सिग्नल मिळतो, बरा करतस. आणि मग ती बिंग व्हिज्युअल आर्टिस्ट कागदावरच लिहित असताना ती सवय लागली. कागदावर लिहितच असताना कॉस्ट्युम दिसायचे, लाईट डिझाईन दिसायचं, सेट डिझाईन दिसायचं. त्यामुळे माझ्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये नाटकाचा तरी ॲटलिस्ट, फिल्मला पण तेच झालं, पण नाटकाच्या तरी प्रोजेक्टला ही सगळी माणसं वेगळी नसतात डिझायनर म्हणून. आणि कारण ते मला दिसतं तसं, ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे. सो असा सगळा होता. मग मी ते अप्रिशिएट केल्यानंतर मग मी एकांकिका लिहायला सुरुवात केली, बसवायला. म्हणजे एक ऍक्टिंग कडून दिग्दर्शनाकडे. होय. मग हा प्रवास कसा होता दिग्दर्शकाचा? म्हणजे कधीपासून तू ही सुरुवात केलीस, आता बाबा नाही आता आपण थोडं ऍक्टिंग थांबून थोडं दिग्दर्शनाकडे पण वळू हवाय, हा तुका कसा वाटला? काहीच थांबून काही कुठे वळलेलं नाही. ऍक्टिंग करता करता दिग्दर्शन. कारण मी ते थांबून बघितलं, मला असं लक्षात आलं की ते थांबून काही साध्य होत नाहीये. म्हणजे काय होतं, आपण म्हणजे माझं स्वतःविषयी ऑब्झर्वेशन आहे आणि बाकीच्यांविषयी, तुम्ही स्वतःला पनिश केलं ना की आर्ट नावाची कन्सेप्टच संपली. स्पॉन्टॅनिटीच आर्ट म्हणजे स्पॉन्टॅनिटी. तर तुम्ही जर असं एक काहीतरी ठरवलं ना, हे बंद आता, मी करून पण बघितलं, पण ते त्याला काही अर्थ नसतो. म्हणजे तुमच्यात उत्स्फूर्त काहीतरी तयार होत असतं, ते तुम्ही थांबवता.
पण मग कधी कधी होतं ना की आपण ऍक्टिंगही करतो आणि डिरेक्टही करतो, मग त्या दोन्ही गोष्टींकडे जेव्हा आपण लक्ष देत असतो तेव्हा असं कधीतरी होतं की अरे काहीतरी दिग्दर्शनात कमी पडलंय किंवा दिग्दर्शन करता करता कधीतरी ऍक्टिंग मध्ये कमी पडलो की काय आता. पण मी ह्या सगळ्याकडे ना खूप स्पोर्टिंगली आणि अकॅडमिक वेने बघतो. म्हणजे कसं की उद्या समजा क्रिकेट खेळत असाल तर ऑलराऊंडर क्रिकेटर्स आहेतच. धोनी फक्त किपिंग नाही करत, किंवा धोनी कशाला, अजून बरेच जण. तर मला असं वाटतं की कारण की आपला असा छान कॅज्युअल हे आहे, खास हा जो शब्द आहे ना, खास म्हणून करायला गेलात ना तर ते फेल जाणार. बरोबर. ते जर तयार होताना तुम्हाला जाणवतंय तर तुम्ही ते आजमावून बघितलं पाहिजे. मी तेच म्हणतो, ते टप्पे आहेत. मला ते काहीतरी माझ्यात तयार होताना वाटतंय, मी ते ट्राय करून बघितलं, ते अप्लाय होताना. आता माझे कितीतरी मित्र आहेत किंवा माझ्या ओळखीचे आहेत ज्यांना दिग्दर्शन करायची खाज आहे, पण ते करायला गेल्यानंतर तंतरत आहेत त्यांची. कारण डिरेक्शन इज नॉट अबाउट तुम्ही कोपऱ्यात बसून तुम्हाला काय सुचतं. डिरेक्शन इज अबाउट मी या ऍक्टरकडनं कसं करून घेऊ. इट इज अबाउट कंपोजिशन, इट इज अबाउट एव्हरीथिंग. तुम्ही स्पेस डिझाईन करत असता ना, तर हे आजमावून बघावं लागतं. आणि आजमावून बघितल्यानंतर ते लोकांपुढे आणावं लागतं. ते लोकांपुढे आणल्यानंतर ते सिद्ध व्हावं लागतं, ते अप्रिशिएट व्हावं लागतं. तर तुम्हाला कळतं. ते चित्र काढल्यासारखंच आहे. म्हणजे आमच्या आर्टच्या भाषेमध्ये असं बोललं जायचं की, बोलतात म्हणजे की एखाद्या चित्रकाराला आपली अशी शैली तो शोधायला लागला की त्याला सुरुवातीला वाटतं हे मला काहीतरी सापडलंय, पण किमान 1000 चित्र ते त्याचं नसतंच. कारण तो आत्तापर्यंत जी चित्र बघत आला, ज्यांची चित्र बघत आला, जे शिकत आला, ते सगळे त्याच्यात शिल्लक आहेत. ते 1000 चित्रानंतर जातील, मग जे सापडायला लागेल ते त्याच आहे. तर तसं हे सगळीकडेच ऍप्लिकेबल आहे. राईट. सो मला असं वाटतं की तो जो काय म्हणूया त्याला, ती जी अस्वस्थता आहे ना, ते जे रेस्टलेसनेस आहे, म्हणजे तू जे म्हणतेस ते, तो चॉईस कधी ठेवला जातो की अरे मला हे करताना, ह्याच्याबरोबर हे करताना त्रास होतोय, चिडचिड होतीये. पार्ट ऑफ गेम, होणारच आहे ती. दोन्ही मॅनेज. तू ड्युएल वर्क करतोयस, सो हे होणारच आहे. आणि हे मॉरल ऑफ द स्टोरी, द रिझल्ट शुड बी गुड. दुसऱ्याला झापायला आणि त्याच्याकडनं कामं करून घ्यायला तू डिरेक्टर झालायस का, देन मग ते फेल आहे, मग नाही होणार. म्हणजे काही जण असे असतात ज्यांना मोरके असणं मिरवायचं असतं, प्रॉडक्टमध्ये काय दमत नसतो. पण लकीली माझं असं आहे की त्या प्रॉडक्टच्या पुढे काहीच नाही. आणि असं नाहीये की मी स्वतःचं कास्टिंग फार सांभाळून करतो. मी स्वतःच्या नाटकात जेव्हा काम करतो तेव्हा किंवा फिल्ममध्ये सुद्धा मी फार सांभाळून कास्टिंग करतो. मी 100% मी जस्टिफाय करणार आहे का या सगळ्याला हे कळल्याशिवाय नाही करत कास्टिंग. पण डिरेक्शनच्या बाबतीत किंवा बाकी सगळ्या डिपार्टमेंटच्या बाबतीत जे त्याच्याबरोबर पॅकेज आले, त्या बाबतीत मात्र माझा अनुभव असा आहे की मी कधीतरी देऊन बघितलंय दुसऱ्याला, ते त्याला नाही कळत तेवढं. म्हणजे त्याच्यात काही त्याची चूक नसते, मग बेटर ते मीच करणं. प्रत्येकाची एक कॅपॅसिटी असते, त्याप्रमाणे ते करणार. ती वाढवता पण येते, पण काही जणांना ती वाढवायचीच नसते. हा पण एक मुद्दा आहे. ओके. तर आतापर्यंत तू बरेच एकांकिका, नाटक डिरेक्ट केलाय, आता अभिनय पण केलाय. याच्यामधली सगळ्यात आवडती एखादी एकांकिका किंवा एखादं नाटक जे खूप बसवताना आपलं एक कुठलं तरी आवडीची एक गोष्ट असते किंवा एक असं मूल असं म्हणू शकतो आपण की ते बाबा खूप एक प्रिय असतं, तर असं कुठलं तुझं एखादं नाटक, एकांकिका? मी खूप टेक्निकली सांगू शकतो, कारण ह्याचे हिशोब आम्ही बऱ्याचदा लावतो. मी माझ्या ग्रुपच्या अंडर टोटल 22 ते 23 प्रोजेक्ट केले 15 वर्षात. त्याच्यातले 6 प्रोजेक्ट म्हणजे मला असं झालं की मी हे का केले. पण उरलेले जे आहेत ना ते असे आहेत की मी त्यांच्यात कम्पेअर करण्यात अर्थ नाहीये. पण असे 3 प्रोजेक्ट आहेत जे मला माझ्या त्या जॉनर मधल्या नाटकांचे एक पीक वाटतात. पीक म्हणजे मी इथे माझं पूर्ण दिलं. 4 प्रोजेक्ट आहेत. एक म्हणजे एक एकांकिका मृत्यूस्पर्श, जी माझी पहिलीच होती, पहिली एकांकिका. आणि ती पहिली आणि त्याहीपेक्षा बापरे, म्हणजे असे पिळवटून केलेलं ते सगळं हे होतं. दुसरा म्हणजे ट्रान्सपरंट ट्रॅप, जे माझं फिजिकल थिएटर बेस्ड नाटक आहे. त्या नाटकाने मला त्या जॉनरमध्ये खूप वेगळं काहीतरी मिळालं.
परवाना नावाचं एक नाटक आहे, ते ट्रायलॉजी मी केली, त्यातलं परवाना हे नाटक होतं, ज्यात मी प्रायोगिक लेवललाच एक खूप काय म्हणतात ना, प्रोडक्शन व्हॅल्यू जास्त असणारं, व्यावसायिक लेवलचं प्रोडक्शन व्हॅल्यू असणारं नाटक ते होतं. आणि चौथं नाटक जे मी फारच माझ्या जवळचं आहे, कारण की मी त्याच्यात आर्टिस्ट म्हणून कम्प्लिटली व्यक्त होत असतो, दॅट इज अंधाराचं बेट. सो अंधाराचं बेट, ट्रान्सपरंट ट्रॅप, परवाना आणि मृत्यूस्पर्श हे त्या जॉनर मधले माझे सगळ्यात फेवरेट प्रोजेक्ट. आणि मी आजही त्याचा विषय निघाला की मी जातो त्या जगात. आता अगदी थोडं मागे नेते, म्हणजे आता तू पुण्यामध्ये तू बऱ्यापैकी ह्याच्यात ऍक्टिव्ह आहेस. असं तुला म्हणजे तुझी सुरुवात कुडाळपासून झाली, तर तुला असं कधी वाटतं का की कुडाळमध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे? म्हणजे तू शिबिरांमध्ये वगैरे येतोस आणि थोडं मुलांना गाईड करतोस, पण असं वाटतं का तुला की इथल्या मुलांना घेऊन असं काहीतरी छान एखादी? खूप वाटतं मला, खूप जास्त वाटतं. पण मी खरं बोलेन, मला काही खोटं बोलायचं नाहीये, डिप्लोमॅटिक बोलायचं नाही. आणि हे असं नाहीये की हे इथेच आहे, मी हा अनुभव तिकडे पण घेतो. मला ना भीती वाटते मी यांच्याशी डील करू शकेन कुठल्या वेने. मी काही तालमी कुडाळमधल्या अटेंड केल्या होत्या, काही जणांच्या. खिशात मोबाईल ठेवून प्रॅक्टिस चालली आहे, तो सायलेंट नाहीये, समोर सिनियर डिरेक्टर बसले ज्यांनी पूर्वी गाजवलंय सगळं. सॉरी, मी इमॅजिन केलं की समोर माझा एक्सपिरियन्स सांगतो हे. आणि हे सगळीकडे आहे, इथलं नाही, हे सगळीकडे आहे. पण मी ना पुण्यात काही वर्ष राहून माझे इम्प्रेशन काय होते की अरे आपल्यावर हे जे संस्कार झाले ते कुठे झाले, ते कुडाळमध्ये झाले. मग आपण मधला एक काळ पुण्यात घालवला. आणि मी जेव्हा परत इकडे आलो ना, मध्ये मध्ये जेव्हा यायचो आणि बघायचो, तेव्हा ना मला असं व्हायचं की अरे आपल्याला माहित नसतं की अरे हा बदल सगळीकडे होतोय. बरोबर आहे. बरं, त्यात कोणाला दोष देण्याचा प्रश्न नाहीये. पण ना अलीकडेच मी एक खूप छान चर्चा आमच्यात होते, आपल्याला बेसूर गाण्याचे कार्यक्रम चालतात का? आपल्याला बेताल नाचलेलं कोणी चालतं का? मग आपल्याला बेसूर आणि बेताल नाटकं का करायचे? हौशी लेवलला पण चालत नाही आपल्याला ते. आपल्याला बेसूर आणि बेताल चित्रपट का बनवायचे? तर ना मी मध्यंतरी जेव्हा आलो ना, आणि तिकडेही मी सेम एक्सपिरियन्स घेतले. म्हणजे माझ्याबरोबर मोजकेच आर्टिस्ट तिकडे सुद्धा टिकले, कारण त्यांना हवं असलेलं सो कॉल्ड फ्रीडम मी देत नाही. कारण मला त्या फ्रीडमची दुसरी बाजू माहिती आहे, तुम्ही त्या कलेचा अपमान करताय. आणि माझ्या सुदैवाने मी ना ह्या सगळ्याकडे कला म्हणून बघत आलो आणि आजही बघतो. त्याला रियाज आहे, त्याला शास्त्र आहे. ते शास्त्र पुस्तकी नाही आहे, ते तुमच्या आमच्यात आहे. ते शास्त्र आपण 2 जण भेटून ठरवतो. म्हणजे मी वर्कशॉप्समध्ये, थोडं विषयांतर झालं तर मला सांग, पण वर्कशॉप्समध्ये ना मी एक खूप छान सांगायचो. छान म्हणजे ते मुलांना छान वाटायचं. थिअरी आधी का प्रॅक्टिकल आधी? तर प्रॅक्टिकलच आधी, हाच शोध लागेल तुम्हाला. गायनाच्या सुराचा शोध कसा लागला असेल ह्याचं माझं एक इंटरप्रिटेशन आहे. जेव्हा आदिवासी लोक खूप हजारो लाखो, म्हणजे उत्क्रांतीचा टप्पा म्हणतोय मी, हजारो लाखो वर्षापूर्वी शिकारीला जायचं असेल, आदिवासी लोक आजही हे करतात. तर त्यांना समजा एखाद्या पक्षाची किंवा प्राण्याची शिकार करायची आणि त्याचा आवाज काढून बोलवतात ना, ते माहिती आहे ना, ते आवाज काढून बोलवतात. तर एक समजा पक्षी आहे गाणारा आणि त्याला पकडायचंय आणि त्याचा आवाज काढायचा आहे. तर असं झालं असेल ना की आपण समजा दोघं आहोत त्या टोळीमध्ये आणि तुला सांगितलं आज तू आवाज काढ, आणि तुझा आवाज ऐकून तो पक्षी पळाला यायचं सोडून. त्या दिवशी चर्चा होत असेल, हिचा आवाज काय नाही, होत नाही, तू बघ रे, तू काढ. अरे हा एक्झॅक्ट काढतोय. कदाचित गायनाची सुरुवात इथे झाली असेल. हा सुरात आहे, तो सूर आता त्याला सुरात आहे हे कदाचित नंतर म्हटलं गेलं. मेन तो सेम वाटतोय, तो श्रवणीय आहे, तो त्या पक्षासारखाच आहे. आणि हेच आहे, आधी प्रॅक्टिकल आहे मग थेअरी आहे. मग आता पुस्तकं हे ते, म्हणजे मला कायम सगळ्यांना माझं असं म्हणणं असतं की तुम्हाला अंटिल अँड अनलेस प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला लाखो रुपये भरून 4 वर्ष घरापासून लांब राहिल्याशिवाय तुम्ही सिरियसच होणार नाही आहात. म्हणजे बेहराची अख्खी प्रोसेस ही मी FTIचा कोर्स समजतो, माझा मी डिझाईन केलेला. मी घरी पण कायम सांगतो, मी FTIला गेलो नाही, तो 4 वर्षाचा कोर्स होता, 1.5 लाख रुपये फी होती. मी त्या हिशोबाने 6 लाख रुपये वाचवलेत. ते शिकवणार होते का तुम्हाला फुरसं आणि मण्यार पायाखाली चालत असताना कसं काम करावं?
FTI मध्ये सोडत नाहीत पायाखाली ते. कुठेच नाही. नाही, FTIशी माझा प्रॉब्लेम नाहीये, मला कुठल्या इन्स्टिट्यूटशी प्रॉब्लेम नाहीये. मी म्हणतोय की त्यांची सिलेक्शन लिमिट आहे ना. हो. केवढी लोकसंख्या असलेला देश आहे आपला. NSD वाले 25 जण घेतात, त्या वर्षी काय 25,000 फॉर्म येत असतील. 25 जण घेतल्यानंतर उरलेले सगळे काय करतात हा मेन मुद्दा आहे. तर आपला मेन प्रश्न जो होता तो हा होता की ह्याच कारणासाठी मी एका विशिष्ट एज ग्रुप बरोबर पुण्यातही काम करणं कमी केलं. हा. आणि त्याच कारणासाठी मला इथे भीती वाटते. माझ्या समोर आल्यानंतर 3-4 तास मोबाईलला हात नाही लावायचा आहे, तो सायलेंटच पाहिजे. स्कोपच नाहीये. ढोपरं फुटणार, तुम्ही मळणार, तुम्ही आडवे तिडवे होणार, तुम्ही वाट लागणार तुमची. आणि हेच थिएटर आहे. हो. असंच करत आलो आपण. तुम्ही कुठलंही सो कॉल्ड ज्याला तुम्ही ऍक्टर म्हणून ग्रेट मानतात त्या सगळ्यांचा घडण्याचा काळ बघा, तो असाच गेलेला. नक्कीच, नक्कीच. डायरेक्ट लोणचं बनत नाही, हो. ते कापावे लागतात कैऱ्या, त्या मुरवाव्या लागतात, ते सगळं व्हावं लागतं. हे म्हणजे असं आहे की नाही नाही आम्हाला वेळ नाही. नाही. सो माझं असं म्हणणं आहे की ते मला घ्यायला अगदीच आवडेल, पण खूप जास्त थेट सिरियस करायला तयार. मी दरवर्षी मला इच्छा होते इथे येऊन काहीतरी करावं, पण मी जेव्हा काहीतरी बघतो ना तेव्हा मला असं होतं की आणि ना प्रत्येकाला काहीतरी जस्टिफिकेशन काय मला कळत नाहीये. मला म्हणजे खूप जस्टिफिकेशन्स आहेत आपल्याकडे. नाही रे ते नाही होत. का नाही होत? नाही होत म्हणजे काय? तर ह्या ज्या ढाली आहेत ना न करण्याच्या, सगळे ढाली घेऊनच फिरतात, तलवार कोणाकडेच नाहीये. हा. सो ते तलवार हातात घेऊन जेव्हा याल तेव्हा काम करूया. पण आता हे या जनरेशन नंतर हे प्रमाण थोडं वाढतच जाईल, म्हणजे थोडं तसं नाहीये. मग परत खूपदा असं वाटतं की हे जनरेशनला दोष देतो का. प्रत्येक पुढचं जनरेशन मागच्या जनरेशन असं होत असतं. आम्हाला पण काहीतरी कोणी सांगितलं. माझं असं मत नाहीये. माझं मत एवढंच आहे की हे अशा पद्धतीने केल्याने काय तयार होतं ही उदाहरणं समोर नाही येतात. कळलं का? तुम्ही प्रॅक्टिसला वेळेवर आलात, तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस अटेंड केली, तुम्ही मोबाईल बाजूला ठेवला, तुम्ही शांतपणे विंगेत बसून ऑब्झर्व केलं, तुम्ही स्क्रिप्ट वाचली, तुम्ही स्क्रिप्टचा रिसर्च केला, जे बाय डिफॉल्ट करावं लागतं, हे सगळं केल्यानंतर तयार होणारं प्रॉडक्ट काय असतं अशी उदाहरणच नाही आहेत माझ्याकडे. मग मी काय करतो, तुझ्यापेक्षा माझं चांगलं, शेजारच्या घरात मासे बनलेत, माझ्या घरात काय बनलंय, एवढंच चाललंय. मी तेच सांगतो. मग आता आपण पहिल्या प्रश्नावर जाऊया. तेव्हा जी नाटकं बघितली, माझे बाबा कळकीचं बाळमध्ये आजही लोक नावं काढतात. इट इज नॉट अबाउट जुनी लोक. माझ्या बाबांना कळकीचं बाळमध्ये काम करताना, वर्षाताईला काम करताना बघून जी इंटेन्सिटी इथे सेट झाली आहे ना, दिस इज व्हॉट थिएटर इज. दिस इज व्हॉट. ते जातच नाही. ते मी कधीतरी ना, मी म्हटलं ना 22 पैकी 6 नाटकं मला बोर वाटतात, तर त्या 6 नाटकांना मी थोडासा लिथार्जी आली होती बहुधा, म्हणून ती मला आवडली नाही. ओके. थिएटर इज ऑल अबाउट दिस. आणि मोर दॅन दॅट, ही झाली कलाकारांची बाजू. मला म्हणायचं फुकटात दाखवणार आहेत का नाटक? मग मोबाईल हातात घेऊन गप्पा मारतच तालमी करा. फुकटात नाही ना दाखवत तुम्ही. आपण आज दशावतार खेळ बघायला जातो की वर्षाचा इतिहास आहे. बाकी सोडा, आपण एनर्जी मॅचच करू शकत नाही. म्हणजे फ्री मध्ये का? मग तिथे जी ताकद आहे ती पूर्वी नॉर्मल नाटकांमध्ये पण होती. शेजारीच चाललंय ना. म्हणजे कोकणातल्या हौशी नाटकांची एनर्जी इंटेन्सिटी आणि कोकणातल्या दशावतार नाटकांची इंटेन्सिटी सेम होती. कॅरेक्टरायझेशन, कॅरेक्टरमध्ये राहणं, स्पेस तयार होणं, व्हिज्युअल्स, हे होते शेजारी. आता आपण घेऊनच येतो अशी एनर्जी की आम्हाला समजूनच घ्या जरा तुम्ही. असं कसं? का समजून घ्या? आणि मग ती जी एनर्जी आहे ना, आता मला माहिती आहे तुम्ही पण एकांकिका करता, तुमची एक एकांकिका पण मागच्या वर्षी गाजली होती. तर ती जी मग ही जी एनर्जी आहे ना, ती स्पर्धांपुरती मर्यादित राहिली आहे. मग नाटकामध्ये, आपल्या कलेमध्ये एनर्जी लावायला मला स्पर्धेचंच कारण हवंय का?
आय एम नॉट टॉकिंग अबाउट यू, आय एम टॉकिंग अबाउट स्पर्धेची फेज संपून पुढे आलेली. बरोबर आहे की नाही? सो मला असं वाटतं की राज्यनाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, दीर्घांक, 2 अंकी, एकांकिका, जत्रेतला शो, इथला शो, तिथला शो, हे सगळं नंतर येत गेलं. म्हणजे जर आपण लग्न सोहळ्याच्या बाबतीत म्हणतो, लग्नाची बेसिक कन्सेप्ट काय आहे? सहचारिणी हवी, दोघांचा संसार हवा, हे जे काय आपण म्हटलं, आणि बरेच जण म्हणतात. आता ते लेअर येत 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 कुठपर्यंत आलेले आहेत, आणि एवढं करून ते टिकलं पाहिजे. तसं नाटक तसंच आहे, ते लग्न सोहळाच असतो. तो मेन काय आहे बाबा, हा मेन या दोघांचा संसार नीट चालणार आहे का, या दोघांनी एकमेकांना समजून घेतलंय का, तर ते नाटकच आणि त्या कलाकाराचं लग्न झालेलं असतं तिथे. ही बाकीची वलय आहेत सगळी, ती येतील जातील. सो थोडीशी माझी अशी मतं आहेत. नाही, नक्कीच. म्हणजे पण ठीक आहे, आता काय का म्हणतली याचा लग्न जाऊ ना, काय सांगता. म्हणानच मी नाटकच लग्न केलं, आणि म्हणूनच तेवढा सांभाळून वगैरे वेळ. बरं, यानंतर आता नाटक, एकांकिका करत करत तू टीव्हीवर, म्हणजे आपल्या पेरी पडद्यावरती पण पदार्पण केलं, सिरियल, पिक्चर याच्यामध्ये पण तू हे केलं, पदार्पण केलं. मग नाटक आणि सिरियल, पिक्चर हा प्रवास कसा होता? म्हणजे ते कसं काय, एकतर नाटकामध्ये प्रॉपर रुळलेला जो माणूस असतो तो पटकन जेव्हा सिरियल मध्ये वगैरे जातो तर खूप चेंजेस असतात ना. नाटक हे ज्याचं जीव प्राण असेल त्यासाठी थोडंसं सिरियल वगैरे ह्या गोष्टी, कारण त्या डेली सोप आहे तर रिटेक हे ते सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टीशी कसं डील वगैरे केलं? डील करूच शकत नव्हतो म्हणून मी सिरियल एवढ्या उशिरा केली. खरं मी पासआउट झाल्यानंतर ते थोडंसं असं होतं ना की सगळे कुठे चरायला चाललेत, चला मी पण तिकडेच चाललो, असं ते थोडेसे मी प्रयत्न केले. पण मी गोंधळून गेलो. ज्या कॉन्फिडेंटली मी स्टेजवर उभं राहायचो तो कॉन्फिडन्स माझा ऑडिशनलाच जायचा, आणि मग मी तो प्रकार सोडून दिला. मला असं लक्षात आलं, प्रत्येकाला आपापल्या टेंडन्सी कळल्या पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. रेटत राहण्यात काही अर्थ नसतो. पैशासाठी करावं लागतं, मान्य आहे मला, तुम्ही प्रोफेशन म्हणून निवडता तेव्हा. पण माझ्या बाबतीत असं झालं की मी फक्त हार्डकोर ऍक्टर नव्हतो ना, अनेक इतर शोध लागायला लागले होते. लेखनही बरं करतोय, डिरेक्शन बरं करतोय, मग फिजिकल थिएटरचा पण शोध लागला. सो इट वॉज लाईक की मी एक्सप्लोर करायच्या झोनमध्ये असल्यामुळे मी असं ठरवलं की मला कम्प्लिटली अडकून ठेवेल असं माध्यम आपण आता नको निवडायला, म्हणजे सिरियल. आणि नंतर मग मी पुढे फक्त मग एपिसोडिक सिरियलच केल्या, छोट्या छोट्या छोट्या. ठिपक्यांची रांगोळी, ठिपक्यांची रांगोळी आता रिसेंटली बऱ्यापैकी म्हणजे मी रेग्युलर केलेला प्रोजेक्ट होता. त्याचं कारण कोविड नंतर आलेलं सुशिक्षित बेकारपणा. म्हटलं आपण इतके वर्ष जे केलं नाहीये, जे टाळत आलो, आता आपल्याला हवे तसे प्लॅन होणार नाहीत. मग एक असं माध्यम ज्याच्यासाठी, त्या माध्यमासाठी जे गुण तुमच्याकडे लागतात ते आता आपल्याकडे बहुधा आलेत. सगळ्यात महत्वाचं संयम, की सकाळी 7ला जायचंय, संध्याकाळी कधी ते माहित नाही. तू आग्रह करायचा नाहीयेस, तुला कधी बोलवायचं, तू आपलं तिथे तयार राहायचं. हा संयम वयामुळे आणि कोविडमुळे ऑलरेडी आला. म्हटलं ओके, दिस इज द राईट टाइम. सेकंडली मला सिरियल खूप चांगली मिळाली, खूप छान छान कलाकारांबरोबर ती सिरियल होती. आणि थर्ड, तेव्हा मी बऱ्यापैकी ना ह्या बाकीच्या सगळ्या माध्यमांचं खूप काम नव्हतं केलं, पण मला परम्युटेशन कॉम्बिनेशन कळले होते. व्हॉट एक्झॅक्टली इट इज, व्यावसायिक नाटक कसं चालतं, प्रायोगिकचं आपलं काय स्ट्रक्चर आहे, फिल्म्स कशा बनतात, आणि हे. आणि डेली सोप हे एकच होतं जे मला माहीत नव्हतं काय आहे. मग मला असं वाटलं की आपण खूप वर्ष उंटावरनं शेळ्या हाकल्यात का, एकदा बघू काय आहे. आणि मग मी ते करायला गेलो. पण मग कसं वाटलं ते सिरियल मध्ये काम करताना? मला फारच मजा आली, कारण की मी तेच म्हणतो तसं की मी सिरियल हे माध्यम, जर तुम्ही हार्डकोर ऍक्टर असाल तर सिरियल हे माध्यम लोड घेऊन करायचं नाहीये. तुम्ही रोज 13 तास शूट करता आणि सिरियल 2 वर्ष चालते,
तुम्ही मेंटली डिप्रेसच व्हाल जर रोज टेन्शन घ्यायला लागलं. सिरियल इज व्हेरी क्विक. आणि जर त्यात तुमच्याकडे इमोशन्सची पॅलेट रेडी असेल मग तर फारच सोपं आहे ते. आणि मग इतके वर्ष शिकून माझी ती पॅलेट सिरियलसाठी म्हणून खूप स्ट्रॉंग झाली होती. आणि मग मी खूप प्रिपेअर होऊनच गेलो होतो. लोड घेऊन करायचं नाहीये. तिथे तुम्हाला सगळेजण तेच सांगतात, तुम्ही खूप लोड घेऊन आता मी दाखवतोच अभिनेता म्हणून मी काय वगैरे, तर ते माध्यम नाहीये. ते असं पटापट सरकत असतं. खूप अशा बेसिक पॅलेटवर ते चालत राहतं. सो मी त्याच्यासाठी प्रिपेअर होतो. सो मी खूपच एन्जॉय केलं. फक्त नंतर असं झालं की बरेच जण मला म्हणतात की तू फिल्मसाठी सोडली सिरियल. मी ती फिल्मसाठी नाही सोडली. माझा ट्रॅक पण कमी झाला होता. ते आर्थिकदृष्ट्या पण मला थोडं परवडेन असं झालं होतं. आणि आय वॉज लाईक की मला फिल्मसाठी जर ब्रेक मिळत असेल चांगला तर मग तिथे वाट बघत बसण्यापेक्षा पुढचं शूटिंग कधी लागेल. आणि हे होत असतं. दिस इज अगेन कॉमन. म्हणजे ह्याच्यात काही निगेटिव्ह नाहीये. त्याच्यात तर खूप पात्र होती त्या सिरियलमध्ये. ओके. त्यामुळे कधी कधी असं होतं. म्हणजे त्या ठिपक्यांच्या रांगोळी सिरियल नंतर भेराचा प्रवास. हो अगदी. म्हणजे ते मी इथे मला करायचं ठरलं आणि तिथे मी ते सोडलं. एक टिपिकल प्रश्न जो नॉर्मली जे नाटकात वगैरे काम करतात त्यांना विचारला जातो की अरे आता टीव्हीवर कधी दिसतं. तर असं कधी तुझ्या बाबतीत घडलं का? असं कोणी तुला विचारलं का अरे आता टीव्हीवर कधी? कारण की बरीच वर्ष तू नाटकात काम केलंस, डिरेक्शन केलंस, ऍक्टिंग केली त्याच्यामध्ये. मग असं कधी अशी काही गंमत घडली का? गंमत म्हणजे काल मीच स्वतःला विचारलं टीव्हीवर कधी दिसतं. कारण काल इथे कुडाळमध्ये एक शो झाला, त्याला प्रेक्षक संख्या थोडी कमी होती. हरकत नाही, बिझी होते सगळे. दुसऱ्या दिवशी येतील कदाचित. पण मला असं वाटलं की अरे आपण इकडे. बरं, सेम एक्सपिरियन्स मला ऑडिशनच्या वेळेला पण आला होता बेहराचा. म्हणजे बेहराच्या ऑडिशनला मी इथे कुडाळ स्कूलमध्ये ऑडिशन घेतलं होतं. 75 लोक आली होती. त्यातली 5 कुडाळमधली होती. 70 देवगड, वेंगुर्ला, मालवण सगळीकडनं आली होती. म्हटलं अरे हे काय. मला तेव्हा झालं होतं, सरप्राईज मिळालं होतं मला. तर तेव्हाही मला वाटलं होतं, कालही मला वाटलं टीव्हीवर कधी दिसतो. तर असे विचारतात खूप जण. ते छान वाटतं. कारण टिपक्यांची रांगोळी मधला पण माझं काम खूप आवडलं होतं सगळ्यांना. फक्त ते असं आहे ना की त्या माध्यमाची ती कमिटमेंट असते. आणि ती कमिटमेंट जर तुम्ही देऊ शकत नसाल तर ते करण्यात अर्थ नसतो. तर टेलिव्हिजन ह्याची कमिटमेंट आहे. तो एंटरटेनमेंट इंडस्ट्री मधला खूप सिरियसली करायचा जॉब आहे. तो जॉबच आहे. हो. आणि तुम्हाला एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळणं हे चांगलीच गोष्ट असते. फक्त मी म्हटलं तसं की तुम्ही कुठल्या स्पर्धेत आहात TRPच्या. म्हणजे सगळीच माध्यमं अशी आहेत अगं, तुम्हाला ना सगळं माहिती पाहिजे. आणि आता स्पर्धा पण एवढी वाढली. आता मोस्टली बऱ्याच लोकांना ज्यांना त्या फील्ड मधलं माहिती नाही त्यांचं असं आहे डोक्यात की ऍक्टर म्हणजे काय, छान मस्त. पण ऍक्च्युली तसं नसतं ना. म्हणजे तुम्हाला एक टायमिंग मध्ये पोहोचणं, तिथे जाऊन मेकअप, कधी कधी तुमचं म्हणजे तुम्हाला कॉल टाइम देऊन पण तुमचं शूट होत नाही, पण तुम्हाला थांबावं लागतं. अशा गोष्टी पण होतात. काय होतं, आपण खूप पर्सनली घ्यायला जातो ते. हा, तर ते पर्सनली घेण्यासारखं काही नसतं. कारण ना ते खूप चेन आहे ती मोठी. म्हणजे एकतर त्या सगळ्या मागे कॉर्पोरेट स्ट्रक्चर आहे. इथे डिसिजन घेणारा एक कोणी नाहीच आहे. ते वरनं ऑर्डर ती निघत तुमच्यापर्यंत पोहोचलेली, त्याला ती फॉलो करावी लागते. सो आपण त्याच्या एंडला असतो, बऱ्यापैकी एंडला असतो ऍक्टर हा जो आहे, कारण तो परफॉर्म करणार असतो. सो मलाही आधी असं वाटायचं, पण मग मी म्हटलं तसं की ते का विचारायची टेंडन्सी असल्यामुळे हे का होतंय. मग मला असं लक्षात आलं की अरे इथे एकाला कोणाला दोषच देता येणार नाहीये. आणि ते स्ट्रक्चर तसंच आहे. ते तुम्ही एक्सेप्ट करायला रेडी असाल तर जाऊ शकता. हा, हे तेवढंच खरं आहे की ते सुधारू शकतात. म्हणजे त्या स्ट्रक्चरमध्ये बेटर काम करणारी पण लोक आहेत. फक्त तुम्हाला तुमची टेंडन्सी कळली पाहिजे. म्हणजे जसं बरेच जण सांगतात सुद्धा, आणि मी पण तेच केलं. मी टिपक्यांच्या रांगोळीच्या दरम्यान 2 नाटकं लिहिली. मी असं ठरवलं होतं की ओके, वेळ आहे का, 1 तासाने आपला सीन आहे का, चला 1-2 सीन लिहून होते. मी कितीतरी छान छान पुस्तकं वाचलेली आहेत. इट्स अप टू यू. आणि मी तेच, म्हणजे या निमित्ताने मला सांगायला आवडेल की युट्यूबचं जे गणित आहे ना,
तेच सध्याच्या डेली सोपचं गणित आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. युट्यूबचं गणित काय आहे की तुमचं कंटेंट चांगलं असेल तर जाहिराती चांगल्या येतात, व्ह्युअर्स वाढले तर तुम्हाला पैसे मिळत जातात वगैरे वगैरे. हे जे गणित आहे ना ऍडव्हर्टायझिंगचं गणित, तेच आता डेली सोपचं आहे. पण सगळं काही जणांना माहिती असतं, काही जणांना माहिती नसतं. म्हणजे जशी सिरियल तुमची चांगली चालायला लागते, जसा TRP वाढायला लागतो, व्ह्यूज वाढायला लागतात, तसे त्या आपल्याला सिरियलचे ब्रेक वाढत जाताना दिसतात. सुरुवातीला 5 मिनिटं ब्रेक आणि 25 मिनिटं एपिसोड असायचा, तो आता 10 मिनिटं ब्रेक आणि 20 वर आला. किंवा प्रायोजक वाढलेले दिसतात. ते का वाढतात? कारण आता ही चेन कशी आहे, हे सायकल कशी आहे, ते का वाढतात? कारण की अरे हे व्ह्युअर्स जास्त आहेत, ह्याला इथे जाहिरात दाखवा. मग तिथे बसलेली मंडळी काय करतात की अरे जाहिरात व्ह्युअर कधी वाढले तर या ट्रॅकच्या दरम्यान व्ह्युअर वाढले, या कॅरेक्टरमुळे वाढले, या स्टोरीमुळे वाढले. मग ते काय करतात, ह्यालाच आत्ता अंडरलाईन करायला लागा. आणि म्हणून मोस्ट ऑफ द टाइम एक कॉमन कमेंट ऐकायला मिळते, ती सिरियल सुरुवातीला बरी होती, नंतर कुठे वेगळीकडेच गेली. कारण सुरुवातीचे जवळजवळ 1.5 महिना 2 महिना हा दिग्दर्शकाने बऱ्यापैकी अभ्यास करून सलग लिहिलेला असतो. त्याने त्याचे सगळेच पत्ते ओपन ठेवलेले असतात आणि खरं तर ते सगळे ओपन पत्तेच छान वाटत असतात. कळलं का? पण नंतर जेव्हा हळूहळू असं लक्षात यायला लागतं की अरे +-19 करत हे 2 पत्ते चालत नाहीयेत, म्हणून मग एखाद्या आर्टिस्टचा ट्रॅक अचानक थांबवला जातो. त्याच्यात त्यांचा तो बिझनेस आहे, याच्यासाठी आर्टिस्टने प्रिपेअर राहायचं असतं. आर्टिस्टचे चॉईसेस असतात. इथे माणुसकी आहे नाही वगैरे ते काही चाललेलंच नाहीये. आणि मग तो त्रास का होतो? कारण की मला हे स्ट्रक्चर माहित नाही. आणि म्हणून मग मी सुद्धा रांगोळी झाल्यानंतर असं ठरवलं की महिन्यातनं 20 दिवस शूट असेल असा ट्रॅक आला तर मी करेन, नाही तर मी नाही. आणि त्यातही काही जण तसंच, आता बरेच जण आहेत जे एपिसोडिकच करतात, थोडं इथे थोडं तिथे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी फक्त ऍक्टर म्हणूनच ते निवडलेलं आहे. त्यांनी ते निवडलंय की मी जे काय करेन ते ह्याच्यातच करेन. माझ्या केसमध्ये तसं नाहीये. मला गाणंही करायचं आहे आणि आता तर म्युझिक पण करायला नवीन खास. येऊ आता आपण सिरियल वरून आता भेराकडे आलोच आहोत, तर आता आपण सुरुवात करूया भेराविषयी बोलायला. भेरा ही म्हणजे मुळात आधी मालवणी चित्रपट करायचा, हे कसं काय डोक्यात आलं? म्हणजे तू तर पुण्यात केलास, तर एखादी छान मराठी फिल्म करू शकला असता, पण मग मालवणी करावी अशी इच्छा आहे. मालवणी करावी असं काही अशा वेने ते नाही आलं. माझं खूप सिंपल गणित आहे, त्या कंटेंटला गरजेचं जे आहे ते सगळं करा. सिंपल. मुळात तो कंटेंट सापडणं, तो आवडणं. म्हणजे तुम्ही दशावतारावर फिल्म करताय आणि ऑथेंटिक मालवणीच कोणी बोलत नाहीये, मेलं गेलं संपलं, आर्टिफिशियल म्हणजे संपलं, काही तयारच नाही झालं. आणि मग जर त्या मातीतलं करताय तर ती तिथली भाषा हवी. सिंपल आहे. आणि मग भेराच्या बाबतीत असं झालं की म्हणजे मी आता अनेक ठिकाणी हे कोइन्सिडन्स सांगितलेला आहे की मी ऑलरेडी एक कंटेंट शोधत होतो. मी वेबसिरीजवर काम करत होतो आणि त्या वेबसिरीजचं पायलट शूट करायचं म्हणून लोकेशन हंटिंग करत फिरत होतो. आणि ते लोकेशन हंटिंगच्या वेळेला, हे जस्ट कोविड नंतर चाललं होतं, आणि ते लोकेशन हंटिंग करताना मला एकीकडे ना असं रिअलाइज व्हायला लागलं की आपण बहुधा लहान तोंडी मोठा घास घेत. वेबसिरीज विल बी टू मच. आपण ह्याच्या आधी एकच शॉर्ट फिल्म केली आहे, थिएटरमध्ये काम कितीही केलं असलं तरी, पण 8 एपिसोड वगैरे हे जरा जास्त होईल. आणि मग मी असं ठरवलं नाही आपण अजून. आणि मग मी फिल्म मेकिंगची अॅनाटॉमी मी असं समजतो की आर्ट कॉलेजचा स्टुडंट म्हणून आम्हाला असं होतं ना की तुम्ही पुढे जाऊन स्पेशलायझेशन काय घ्याल ते घ्याल, पण तुम्हाला स्क्रिबल करत ह्युमन अॅनाटॉमी, पक्षा प्राण्यांची अॅनाटॉमी शिकावी लागते. तर ना त्या कलेची अॅनाटॉमी असते. डायरेक्ट फ्युजन शिकवत नाही तुम्हाला कोणी. तुला आधी कशाचं फ्युजन करायचंय हे कळलं तर उपयोग आहे. म्हणून मग क्लासिकल शिकावं लागेल, मग फ्युजन कळेल. सो मी असं ठरवलं की वेबसिरीज विल बी टू मच. बरं, त्यात ती आत्ताच्या ऑडियन्सला आवडेल नाही आवडेल, आणि माझा मुळात अभ्यास व्हायला पाहिजे फिल्म मेकिंगचा. आणि मग मी ठरवलं की मला
जिथे लहानपणापासून राहिलो, जिथलं लँडस्केप मला माहिती आहे, आवडतंय, इथलं मला काहीतरी रिजनल हार्डकोर हवंय. आणि मग मी त्या कथेचा शोध सुरू केला. ओके. मग मला कळलं की खानोलकर काकांची साकव, मग त्यांनी काही कथा वाचायला दिल्या. मग आमची मीटिंग झाली, तर मी 2 कथा वाचून दाखवल्या. त्यातली ही एक साकव कथा मला आवडली, आणि ती इतकी आवडली की कुठल्याही डिरेक्टरचं असंच असतं, माझंही तसंच आहे, की ते वाचायला लागल्यावर जर थेट, म्हणजे वाचता वाचताच जर थेटच ते घडताना दिसायला लागलं, तर याचा अर्थ ते तुमच्यातनं येण्याची पूर्ण शक्यता आहे. आणि क्रेडिट माझंच एकट्याचं नाहीये, खानोलकर काकांच्या लिखाणात प्रचंड ताकद आहे, प्रचंड ताकद. म्हणजे तो माणूस, त्यांचे मी अनेक कथा वाचल्या, लिटरली 3ऱ्या-4थ्या ओळीला तुमचं बोट पकडून तुम्ही चालायला लागलेले असता त्या कथेबरोबर. आणि मग जे बदल होत जातात ते जातात. पण मग ती इथली कथा आहे, कोकणातल्या, तळ कोकणातल्या हार्डकोर एका समुद्रकिनारच्या गावात घडतीये. मग प्रश्नच नव्हता मालवणी, म्हणजे तो काही का बोलतील कोणी काही वेगळ्या ह्याच्यात. मग हा प्रवास तू नेमका कधीपासून सुरू केलास, म्हणजे कधी सुरुवात केली ह्या फिल्मला बनवण्यासाठी? 25, 24, 22 पासून सुरू, म्हणजे अगदी कोविडचा पिरियड संपला. 22चा मार्च महिना. खरं तर 21च्या इयर एंडिंगला काहीतरी त्याच्या दरम्यान कधीतरी 20-21च्या कधीतरी कोविडचा अनलॉक झाल्यानंतर पहिल्यांदा आमचं असं प्रायमरी बोलणं झालं होतं. मग आम्ही थोडंसं काम केलं, म्हणजे बरेच जवळजवळ 5-6 महिने काम केलं. पण म्हटलं की अरे आपल्याला प्रोड्युसर शोधायला पण आत्ता वेळ नाहीये किंवा काही होत नाहीये. मग कोविडमुळे फायनान्शियल सेटबॅक जरा बसला होता, सेटबॅक. सो मग मी म्हटलं काका आत्ता होत नाहीये पॉसिबल, मला काहीतरी इन्कमसाठी करावं लागेल. मग मी सिरियल केली, आणि नेमकं योगायोग असा झाला की माझ्या सिरियल मधला ट्रॅक कमी झाला होता. मी थोडासा असा टेन्शन मध्ये होतो की अरे आपला ट्रॅक कमी झालाय, आता पुढे काय, मुंबईमध्ये राहतोय, परवडायला तर पाहिजे. बरं, सिरियलचं शूट कधीही लागतं, त्याच्यामुळे पटकन वेगळा प्रोजेक्ट घेता यायचा नाही. आणि मला आठवतंय मार्च महिना होता, आणि मार्च 2022, हो. आणि मला काकांचा मेसेज आला, आणि आधी नाव साकव होतं फिल्मचं, तर कथेचंच नाव. तर त्यांचा मला मार्च मध्ये मेसेज आला, यावर्षी साकव बांधायचा का. मला तो मेसेजही लक्षात आहे. ओके. आणि मला असं झालं की अरे हा यार, एक मोटिवेशन जे आपण सोडून दिलं होतं ते काकांनी रिमाइंड केलं. आणि त्यांनी ते इतक्या परफेक्ट टायमिंगला केलं की मी त्या मेसेज नंतरच इमिजिएटली मी सुरूच केलं, कामच सुरू केलं म्हणजे. आणि मग त्याच्यानंतर काय पुढच्या 3-4 महिन्यात भेरावर काम सुरू झालं. मग हे साखव या कथेवर ही आधारित हा मूवी आहे. मग भेरा हे नाव कसं काय म्हणजे सुचलं, किंवा हे त्याची प्रोसेस काय? त्याचं एक टेक्निकल रिझन एवढंच आहे की साकव हे ऑलरेडी कोणीतरी रजिस्टर केलेलं नाव होतं. म्हणजे नियमानुसार असं आहे की फिल्मला दिलेलं नाव तुम्हाला 10 वर्ष वापरता येत नाही. आणि आम्हाला साकव नावाची फिल्म कधी कुठे येऊन गेली आहे काही माहितीच नाही. पण मी जेव्हा रजिस्टर करायला गेलो नाव चित्रपट महामंडळामध्ये, तेव्हा त्यांनी ते चेक करतात हे नाव चालणार आहे का. बरोबर 2016 साली कोणीतरी एक फिल्म केली होती, पुण्यातलंच कुठलं तरी प्रोडक्शन. आणि असं झालं की अरे यार गेलं हातातनं नाव. पण बऱ्याच गोष्टी जो होता आजच्या गेली असंच झालं ते. कारण आम्ही नंतर बघितलं की साकव हे या ना त्या वेने खूप वापरलं गेलेलं नाव होतं. शॉर्ट फिल्म आहे, नाटक आहे, फिल्म होऊन गेलीये, काहीतरी मग रील्स बनवले साकव नावाचा. मी म्हटलं अरे खूपच हॅमर झालेलं नाव आहे. मग आम्ही शोधाशोध सुरू केली की आपल्याला काय इंटरेस्टिंग नाव देता येईल. आणि मग त्याचा शोध घेताना एक लिस्ट काढली होती 20, 25, 30 शब्दांची. हे जातंय. आणि मग त्याच्यात मला स्वतःला असं वाटलं की हे असं नाव पाहिजे जे ऐकल्यानंतर एक काय म्हणतात ना, एनर्जी डाऊन नाही झाली पाहिजे. वाईल प्रोनाउन्सिंग शुड बी भेरा. भेराला एक वजन आहे. सो देन म्हणून मस्त एक काहीतरी वेगळं. ऍक्च्युली मी तर पूर्ण चित्रपट खरं तर कालचा शोला स्क्रीनिंगला मी बघितलाय, त्यामुळे मी तो पूर्ण छान मजा आली तो पिक्चर बघताना. अगदी भावणारा असा होता. स्पेशली तो जो सगळा माहोल होता त्या पिक्चर मधला, म्हणजे इथलेच सगळे लोकेशन आहे. आणि मुळात ते पूर्ण पावसामध्ये झालेलं शूट,
कसं म्हणजे हे सगळं कॅमेरा वगैरे हे सगळं हँडल करून पावसात शूट करणं हा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे मला तरी ऍज अ ऍक्टर म्हणून मी समजू शकते की किती तुमचे सगळ्या वस्तू जपणं आणि कॅमेरा वगैरे हा शेवटी गोष्टी अशा आहेत की त्या खूप जपून वापरणं वगैरे, आणि ते पण पावसामध्ये, भर पावसामध्ये. असंही नाहीये की तो आर्टिफिशियल असा पाऊस टाकलाय, भर पावसामध्ये. ते छान वाटतं सगळं बघायला, पण त्याच्या मागची मेहनत खरंच खूप महत्वाची आहे आणि त्याच्याविषयी बोललं पाहिजे खरं तर. तर कसा हा एकंदरीत एक्सपिरियन्स होता? ओके. मी हसतोय याच्यासाठी की पावसात शूट करायचं म्हणून मी जुलैच्या पहिल्या आठवड्यात, नाही 1 जुलैला मुहूर्त ठेवला आणि पहिले 7 दिवस इतका पाऊस पडला. आम्ही म्हणजे आपण पावसा पाण्यात काम करताना काय काय आपल्याकडे पाहिजे ते सगळं मटेरियल घेऊन तयार होतो. 1 जुलैला आम्ही केला. मोजून पहिला 1 आठवडा भरपूर पाऊस पडला आणि बरोबर त्या वर्षी पाऊस जे गायब झाला की मी आयुष्यात पहिल्यांदा भातशेतीला भेगा पडलेल्या बघितल्या. तर त्याच्यानंतर आम्ही जे केलंय, खरं तर आत्ता सांगण्यात मजा नाही असं मला वाटतं. ठीक आहे, अजून पिक्चर बघणं. आणि पाऊस जो आहे ना तो कधी पडलाय कधी पाडलाय अजिबात त्याला साऊंडने कव्हर केलेलं आहे. आणि पण मी एक गोष्ट नक्की सांगेन, आम्ही ही फिल्म बनवताना माझी जी टीम होती ना, ती टीम आपण असं म्हणूया की काय म्हणतो, झपाट न म्हणतात, मला म्हणत काय म्हणणार त्याला, झपाटलेलं वगैरे अशाच. हा हो ना, अंगात येणं त्याला काय म्हणतो आपण. हा झपाटलेलंच म्हणून ते काहीतरी ते झालं होतं, मला काय माहिती काय होतं ते. फक्त चॅलेंजेस होते, सगळ्यांनाच येतात, पण अनएक्सपेक्टेड चॅलेंजेस. अनएक्सपेक्टेड म्हणजे की आम्ही रेडीच नाही आहोत त्याच्यासाठी, असे चॅलेंजेस. आणि द वे, म्हणजे ते म्हणतात ना की आर्मीला वाटतं इथून असा अटॅक होणार आहे आणि म्हणून त्यांनी असं हत्यार घेऊन ते बसलेले असतात, पण ते होतो वेगळाच काहीतरी अटॅक होतो, कळतंय. लिटरली ती कंडिशन होती. बट ज्या पद्धतीने फाईट दिलेलं आहे सगळ्यांनी, कारण एक मला छान वाटतं, मी परत आपले हे जे ह्या पॉडकास्टमध्ये जे छान प्रश्न कनेक्ट होत आहेत, हे कुठून आलं तर डे 1ला सगळ्यांना कळलं होतं की अरे इथे टाइमपास नाही करायचा. डे 1ला. आणि ते ना कुणातरी 1-2 माणसाच्या एनर्जी मधनच कळतं. म्हणजे तर मला अनेक जण विचारतात, खूप जण म्हणतात की अरे कलाकार चांगले मिळाले, टीम छान आहे तुझी, कायम मस्त असते टीम. आता हे मस्त छान हे ते काय आहे, तर शाळेचं उदाहरण घेऊया आपण. आपल्याला शाळेचा वर्ग कसा बघायला आवडेल? सगळे छान ऐकतायत, छान लिहून घेतायत, प्रश्न विचारतायत, शिक्षक त्यांना सांगतायत, बरोबर आहे. कुणी इकडे तिकडे बघत नाहीये, फळ्यावर छान मांडणी केलेली आहे, वहीत छान मांडणी केलेली आहे, असा क्लास बघायला आवडेल ना आपल्याला. हा, प्रोजेक्ट हे क्लासरूमच असतो. आणि भेराला म्हणजे ते काय माझे स्टुडंट असं मी म्हणत नाहीये, त्या प्रोजेक्टचे आपण स्टुडंट असतो, मी मॉनिटर होतो फक्त. जे तयार होतंय ते व्हर्च्युअल आहे, ते व्हर्च्युअल जग आहे, ते तुम्ही केलं नीट तर ते तयार होणार आहे, बरोबर आहे की नाही. तर भेराच्या बाबतीत ते आहे. सो जे काही तुम्हाला दिसतंय, पाऊस पडतोय, कमी पडतोय, जास्त पडतोय, तो कसा तयार केलाय हे आम्ही काही दिवसांनी रिलीज करणार आहोत. ओके. पण जे काही असेल तर ते जे बघताना जे दिसलंय ते अजिबात असं काही म्हणजे असं नाही वाटत आहे की खोटं वगैरे झालं की काय, ऍक्च्युअली तो इम्पॅक्ट दिसतोय. राईट. मग ते डिसिजन पण मी तेच म्हणतोय, म्हणजे आम्ही लिटरली असं एखाद दिवस असाही येऊन गेला, म्हणजे ते सांगायला हरकत नाही की एखाद दिवस असा येऊन गेलाय की आम्ही फक्त 30 सेकंदाचं फुटेज काढलंय. कारण सगळं झालं, सगळे विचार करून झाले, सगळे प्लॅन करून झाले, आम्ही आत्ता जिथे आहोत तिथे मी काहीच नाही करू शकत वाट बघण्यासाठी. 6 दिवस काढले त्या शूटिंगच्या दरम्यान, पण मला त्याचं कधी काही हे नव्हतं वाटत
म्हणजे की अरे गणलं सगळं, हे झालं ते झालं, कारण तो स्कोपच नसतो तुमच्याकडे. ठेवू नये, बरोबर आहे की. सो मजा आली म्हणजे मी ते मुद्दाम डिटेलमध्ये सांगत नाहीये, कारण की ते त्याचं जे काही मेकिंगचे जे व्हिडिओज आहेत ना, ते मी काही दिवसांनी आउट करणार आहे, तेव्हा सांगेन. ओके ओके, नक्कीच आम्ही वाट बघू, कारण ते पण एक मजा आहे, बिहाइंड द सीन काय काय झालंय ते बघणार. बरं, आपली गप्पा चालूच राहतील, पण आपल्या पॉडकास्टचं नावच असं आहे की गजालीन खाल्लो पिझ्झा, पण ऍक्च्युली आपले गजालीच एवढे झाले की आपण पिझ्झा विसरलो. मी आधीच सांगितलं मी खूप बोलतो. तर आपण पिझ्झा पण आपल्याकडे आजच्या या पॉडकास्टसाठी कॅफे बर्गर नेस्ट कडून ही पिझ्झाची मेजवानी. हा तर नक्कीच या पिझ्झाचा पण आस्वाद घे. कसं झालं सांग. आता लगेच सांगू, खाऊ शकता लगेच. हा, जराच पुढे कर. मी एकट्यानेच खायचंय, आम्ही पण खाय, दोघांनी मिळून खाऊया. घेते. एकतर माझा फेवरेट पिझ्झा कुठला आहे हा? स्पेशल बर्गर नेस्ट स्पेशल पिझ्झा वेज. क्या बात आहे. कधी पण या बर्गर नेस्ट मध्ये आपला कॅफे आहे. किती रुपयाला आहे? कॅफे आल्यानंतर आपण प्राइस सांगू. बजेट फिल्म मेकरचे प्रश्न आहे. मस्त एकदम. काय म्हणतात ना, म्हणजे आपण पिझ्झाचे जे काही सगळे ब्रँड ऐकतो त्या ब्रँडला तोडीच तोड आहे. आणि मुळात इथे हा बेस वगैरे इथेच बनवला जातो, म्हणजे ऑलरेडी त्याच्यामुळे त्याची टेस्ट पण ती वेगळी वाटतीये. पण ते जेव्हा एरवी मागवतो, एक खोकं येतं आपल्याकडे, छानच असतं, पण ती चव आपल्याला आधीच माहिती असते. हे सरप्राइझिंग आहे. क्या बात आहे. टू गुड. ओके, आपण खाता खाता गप्पाचं कंटिन्यू ओके ना. तर आता तू मगाशी म्हणालास की सगळे असे कौतुक करतात की छान, तू ऍक्टर वगैरे पण छान मिळाले वगैरे. मग हे ऍक्टर, खरं तर मी पिक्चर बघितलंय म्हणून सांगते की खूप छान त्या पात्रात साजेसे असे हे ऍक्टर. मग हे ऍक्टर असे चांगले थिएटर वगैरे करणारे असे निवडलं की तू रॉच निवडलं, की जेणेकरून तसं तो रॉ इम्पॅक्ट येणं वगैरे गरजेचं होतं अशा पद्धतीने? बरं, सेम आहे. आधी काहीच ठरवलं नव्हतं की मला याच टाईपचे पाहिजेत, असेच पाहिजेत. काय नकोय हे मला माहिती होतं. काय हवंय ते ना, ती पॉसिबिलिटी आपल्याला फिक्स नाही करता येत कधी. आता फॉर एक्झाम्पल मला बरेच जण विचारतात की अरे सेलिब्रिटी चेहरा का नाही घेतला, एखादा तरी सेलिब्रिटी चेहरा पाहिजे होता. इवन आत्ता रिलीज करताना पण विचारतात. पण मी तेच म्हणतोय की माझी सुरुवात पण तिथनं झाली. मी आधी ती सगळी पॅलेट चेक केली की कोण आहेत जे यातल्या कुठल्याही कॅरेक्टरला सूट होतील. ते अस्खलित मालवणी बोलू शकणार आहेत का, त्यांची स्किन तिथली वाटतेय का, मला मेकअप करून ती स्किन द्यायची नाहीये, ते तिथले वाटतायत का, त्यांची अंगगाठी तशी आहे का, त्यांची बॉडी लँग्वेज कशी. कारण काय आहे, मी ज्या लेवलला आत्ता ती फिल्म बनवतोय, म्हणजे उद्या जाऊन मी एखादी बिग बजेट मालवणी फिल्म जेव्हा करेन तेव्हा कदाचित माझ्याकडे हा स्कोप असेल की माझ्याकडे बजेट आहे की मी एखाद्या सेलिब्रिटी ऍक्टरला त्याची मालवणी चांगली नसली किंवा त्याला मालवणी येत नसली तरी तो बाकी इतका सूट आहे. म्हणजे सुटेबिलिटीचे 10 पॉइंट्स असतील समजा. चेहरा असा पाहिजे, पर्सनॅलिटी अशी पाहिजे, आवाज असा पाहिजे, डोळे असे पाहिजेत, ऍक्टिंग अशी पाहिजे, भाषा अशी पाहिजे. हे जर काही पॉइंट आपण काढले त्यातला समजा एखाद दुसरा पॉइंट सुटतोय पण बाकीचा परफेक्ट आहे आणि माझ्याकडे बजेट खूप आहे, वेळ खूप आहे, तर देन व्हॉट आय विल डू इज की मी वेळ देईन की 2 महिने तुमचं मालवणीचं ट्रेनिंग असेल, हार्डकोर तुमचं 2 महिने फिजिकल ट्रेनिंग असेल अँड देन आपण ते उतरूया. आत्ता असं होतं की आत्ता मला फक्त बजेट हा मुद्दा नाही, माझ्या रिक्वायरमेंटमध्ये जो रॉनेस होता
म्हणजे आम्ही अनिबाईचं कास्टिंग लोकेशन हंटिंग करत असताना घराघरातल्या बायका बघून ह्यांना विचारूया काय इथपर्यंत गेलेलं आहे. कारण मला ती हिंट कुठे मिळाली, पहिला टप्पा होता ह्याचा की इंडस्ट्री मधला मला कोणी त्याला सुटेबल नाही वाटत. म्हणजे तशी सुटेबल नाही वाटलं म्हणजे त्यांच्या ताकदीचा प्रश्न नाही, सुटेबिलिटीचा चाललाय. दुसरा टप्पा होता मी ऑडिशन घेतले. ऑडिशन पुण्या मुंबईत घेण्याचा प्रश्नच नव्हता, मी इथे घेतले. इथे मला लीड 2 कास्टिंग सोडून बाकीचे सगळे मिळाले. सगळे वाटले हा हे होऊ शकतं. मग मी लीड कॅरेक्टरचा शोध घेत असतानाचा जो स्ट्रगल सुरू झाला तो असा होता की खूप रॉ हवंय. परत जॉनर ऑफ द फिल्म अँड रिक्वायरमेंट ऑफ द फिल्म इज रिअलिस्टिक, आणि रिअलिस्टिकचा भास नाही तयार करायचा आहे, रिअलिस्टिक तयार करायचंय. आणि म्हणून मग मी ते, आणि ती त्या फिल्मची गरज होती, बरोबर आहे की नाही. मग तो शोध सुरू झाला. मग मला मेन 2 कास्टिंग मिळतच नव्हते. सगळ्यात शेवटच्या दिवसात काही झालेली कास्टिंग आहेत ते. आणि मग स्वतः तो शोध इथपर्यंत आला की आम्ही एकांचं कास्टिंग केलं, पण त्यांना नॉन ऍक्टर होते ते, तर त्यांना काही सुधरेना. म्हणजे त्या गावाकडच्या बाई होत्या, तर त्यांना ते काही झेपेना एका पॉईंट, त्या घाबरल्या. मग आम्ही दुसऱ्या ऍक्टरचं, एक ऍक्टर होत्या रत्नागिरीच्या, त्यांचं कास्टिंग केलं. त्यांचं मालवणी म्हणावं तेवढं पटकन जागेवर येईना. आणि त्या ऍक्टिंग चांगलं करत होत्या, पण माझ्या हातात दिवस खूप कमी होते, कारण मुळात त्यांचं उशिरा झालं होतं कास्टिंग. आणि मग करता करता श्रद्धा खानोलकर ज्या आहेत त्या ऍक्सिडेंटली समोर आल्या माझ्या. ऍक्सिडेंटली म्हणजे मुहूर्ताच्या दिवशी काकांबरोबर त्या आल्या होत्या, प्रसाद खानोलकरांबरोबर. आणि तोपर्यंत आय वॉज नॉट सॅटिस्फाईड विथ द प्रिव्हियस कास्टिंग. आणि काकूंना बघून मला असं आलं की अरे यार हा सुटेबल आहेत, मालवणी तर अस्खलितच बोलतात. आणि मग खूप शेवटच्या टप्प्यावर मी ते कास्टिंग फायनल केलंय. आणि हा विष्णू सुद्धा जो आहे तो मूळचा देवगडचा आहे, पण तो ना मुंबईत असतो, कल्याणला राहतो तो. तर तो एकांकिका स्पर्धावाली हार्डकोर एनर्जी आहे. म्हणजे नाही म्हणजे एकंदरीत ते बघून कळतच होतं, कारण की ह्या एवढ्या भर पावसात भिजत पाय वाटेने विदाऊट चप्पल धावणं वगैरे हे अगदी शहर साईड मध्ये जे राहणारे आहेत किंवा त्यांना एवढं पटकन नाही जमणार आहे. कारण ते बघताना तर जाणू की कसंही धावायचं होतं त्याच्यामध्ये. जर मी ज्या पद्धतीने मी बघितलं त्याच्याप्रमाणे कसंही धावा, कुठेही बसा, म्हणजे अगदीच त्या ओलीत किंवा त्या झाडांमध्ये बसा, ती एक असते ना भीती. परत मी तर तो एक शॉट बघितला, म्हणजे मी बोलते की कॅमेरा लागला आणि तिथे अक्षरशः त्या कुर्ल्या पळतायत. मग ते पण भीती असते ना, बापरे चावला तर काय होईल वगैरे. पण ते नाही दिसत, पण तिथे लक्षच नाही दिलं की तिथे बाबा ते कुर्ल्या भिडतायत काय कोण, आणि की ते चिखल आहे, माती आहे, काहीतरी त्या चारीतून टोचे लागेल, ह्या गोष्टीचा विचारच नाही केलाय ते. त्यामुळे ते एवढं हे तिथे गावातली राहणारी लोक, कदाचित शेतात वगैरे काम करणारी, त्यांचं आयुष्य असं असेल किंवा ते तसे वागत असतील. ते सगळं असं छोट्या छोट्या गोष्टी ना दिसत होत्या ना, खरंच मस्त. त्यामुळे म्हणून विचारलं की तू रॉ वापरलेस ऍक्टर की कसं काय एकदम प्रॉपर ऍक्टिंग करणारे वगैरे याच्या पद्धत. मला एक छान उदाहरण इथे सुचतंय की देवळात भजन पण चालतं, देवळात शांत बसायला पण असतं, गाभाऱ्यात शांत असतं, बाहेर भजन चाललेलं असतं. किंवा एक कुठल्या तरी इव्हेंट मध्ये डान्सची पार्टी असते, एक योगा केंद्रावर काहीतरी एक शांत बसलेले असतात. ह्या प्रत्येक ठिकाणी एंटर करताना आपल्याला कुणीही न सांगता आपल्यात बदल होतो. डान्स करायचा असेल, डान्स पार्टी चालू असेल तर आपण जाऊन जॉईन होतो त्यांना. भजन चालू असेल आपण बसतो, आपण टाळ्या वाजवायला लागतो. आपण गाभाऱ्यात एंटर करतो, पटकन कळतं आपल्याला इथे शांतता पाहिजे. तर मला असं वाटतं की हे जे आपण म्हणतोय ना, हे सगळ्यांनी हा रॉनेस आणि हे सगळं कुठून आलं, तर अगेन इट इज अबाउट तुम्ही त्यांना काय इनडायरेक्टली सांगताय. मी डिरेक्शन करत असताना मी माझ्या बिहेवियर मधनं हे थेट सांगतो, मगाशी म्हणल्याप्रमाणे, की हे मिळून करायचंय, मी सिरियस आहे, तुम्हाला पण सिरियस राहावं लागेल.
हे सांगायची गरज पडता कामा नये, आणि नाही पडली मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आणि हे फक्त ऍक्टर्स विषयी नाही, हे टेक्निशियन्स विषयी पण आहे. माझी जी टेक्निकल टीम होती ना, कॅमेरामन आणि साऊंडवाले, इतर कोणी कोकणात पावसाळ्यात कोस्टल एरियात फिरलेले नाहीयेत. आणि मी त्यांना कुठेही घेऊन जायचो, तर ते लिटरली मागणं येताना, अरे याचं काय चाललंय. म्हणजे आम्ही कोंडुऱ्याचा जो डोंगर आहे ना, कोंडुऱ्याचा डोंगर असा तो तिरका आहे ना, त्याची एक पाऊलवाट आहे, ती पावसाळ्यात इतकी घसरडी होती, त्या घसरड्या वाटेवर एका छोट्याशा दगडावर कॅमेरा लावायचा होता मला. आमचे डीओपी, अरे याचं काय. बरं, मी मागे वळून विचारतच नाहीये इथे चालेल का, मी चालत आलो ना इथपर्यंत, तुम्ही पण येऊ शकता, इतकं सिंपल आहे. आणि ह्याच्यामुळे काय झालं ना, कोणालाही न सांगता हे अख्ख्या टीमला कळलं होतं की हे काहीतरी बेस्ट अचीव करायचं चाललेलं आहे, विदाऊट कॉम्प्रोमाइज. आणि मी बऱ्याचदा हे सांगितलंय, तो विष्णू जो आहे, दीपक, तो त्याला हेच सेम बिन चप्पलचा चालतोय, हे करतोय, ते होतंय, त्याला लागायचं, खर्चटायचं, आपटायचा, तो कुठून तिकडे लांब असायचा, मला ते कॅमेरात कळायचं, म्हणजे याला लागलंय. कारण ना, कट असं म्हटलं ना, तो पहिलं पाय किंवा हात असा करायचा, माझं लक्ष गेलेलं असायचं. काय रे, लागलंय, नाही काय परत घ्यायचंय, मला कळायचं. मी म्हटलं माझ्यासाठी ओके, तुला काय वाटतंय. तो म्हणाला मला नाही कळत आहे ते काही, मी केलंय, तू सांग. आणि असं प्रत्येक टेकला काही लागलंय का तर नाहीच म्हणायचं, कारण त्याला भीती की मला लागलंय म्हणून डिरेक्टर थांबला, त्याला हवं ते बेस्ट नाही मिळणार. आणि मी सरेंडर केलेलं आहे, मला जरी कितीही वाटलं मी बेस्ट दिलं तरी तो डिरेक्टर त्याच्यासाठीच आहे ना, तिथे थांबलाय. आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे. म्हणजे मला काकूंचं, श्रद्धा काकूंचं आश्चर्य हे वाटतं की त्या तर ऍक्टर, म्हणजे रेग्युलर ऍक्टर पण नाही आहेत, पण त्यांनी एकदा तयारी दाखवल्यानंतर त्यांना, म्हणजे त्यांचं एकदा मला आठवतंय, त्यांना ना घाबरून एकदा त्यांचा बीपी वाढला होता, त्या रडायला लागल्या होत्या, कारण मला हवं ते मिळत नव्हतं. आणि मला असं होतं की काकू तुम्हाला ते का सापडत नाहीये, आणि मी हा त्रास देतो ऍक्टरला, कारण परत तेच, हे माझ्यासाठी चाललेलंच नाहीये. ह्या त्रासातनं गेल्यानंतरच ते बाळ चांगलं जन्माला येणार आहे. त्यामुळे मी, त्या घाबरल्या होत्या. म्हटलं रडायला काय झालं, तर काकू अगदी लहान मुलीसारखं सांगायचं मला तेव्हा, माझ्यामुळे तुमच्या फिल्मची, म्हटलं एक तर तुमची फिल्म नाही आपली. त्यांना ते टेन्शन ना, साधं आहे, कॉमन मॅन म्हणून त्यांना ते असं वाटायचं की माझ्यामुळे यांच्या फिल्मचं काहीतरी. म्हटलं काकू आपली झाली आहे फिल्म, आता तुम्ही ते टेन्शन नका घेऊ, आपण मिळूनच बनवतोय, हे सगळे दिवस सारखे नसणार आहेत म्हटलं. आणि मग ते त्यांना हळूहळू पटत गेलं, कळत गेलं, कळत गेलं, आणि म्हणून ते रिझल्ट असे आहेत. नाही, एकंदरीत आहे, छान आहेतच. आणि आता 28 फेब्रुवारीला सगळे बघणार आहेत. थोडासे आणि प्रश्न विचारते, मला वाटतं खूप वेळ चाललाय आपला, पण जरा मजा येते म्हणून. एकतर कोकणात शूट केलं, तू म्हणालास टेक्निकल सगळी टीम बाहेरची होती, मग त्या पावसाळ्यामध्ये शूट करताना वगैरे कुठे असे अनुभव आले का की बाबा कुठेतरी साप वगैरे येत आहेत, किंवा कुठे घाबरलाय, असं काही झालंय का. किंवा आणखीन एक गमतीशीर म्हणजे आपली कोकणाची एक थोडीशी ओळख आहे की भूता बिता, तर असा एक्सपिरियन्स तुम्हाला आला का शूट करताना, रात्रीचं शूट करताना वगैरे, किंवा असे काही भीती होती का पुण्यातल्या टीमला की काही. नाही, भूताभितांची नव्हती, कारण आम्हीच एवढे झपाटून गेलो होतो की ती भूत बाहेरच्या बाहेर पळाली असतील असं मला वाटतं. पण बाकी म्हणशील तर आम्ही जिथे राहत होतो तो बिबट्याचा एरिया होता. बापरे. एक दोनदा असं झालंय की आम्हाला डिनरच्या वेळेला जे डबा द्यायला जे दुसऱ्या गावातनं यायचे, त्यांना येताना बिबटे दिसलेत वाटेत असे जाताना, आणि मग ते आल्यानंतर आम्हाला निरोप द्यायचे. रात्रीच्या वेळेला बाहेर आता जेवण झालं चालायला वगैरे जाणार असाल तर ते फार लांब जाऊ नका. तो बिबट्यांचा एरिया तिथे होता. सापांचं म्हणशील तर सापांचे अनुभव खूप, कारण की आम्ही रेकीला आलो तेव्हापासूनच फुरसं मण्यार, आणि पावसाळ्यातले ते सुरुवातीचे दिवस ना, तर ते सगळंच असं बाहेर आलं होतं. किंवा मला मण्यारविषयी मी फार कधी हे नाही, पण आम्ही जिथे राहायचो तर तिथे
दाराच्या बाहेर फटीत मण्यारचं पिल्लू मण्यार, आणि मग ही पोरं घाबरायची, आणि मग मी असं म्हणायचो की मारू नका, काही करा, म्हणजे मग मला काका ओरडायचे, प्रसाद काका ओरडायचे, तुझी भूतदया वगैरे बाजूला ठेव, त्यांना हाकलो आधी. पण मी म्हणाले अरे मला नाही माहिती, ते मारणं मला माहित नाहीये. ठीक आहे, बरोबर आहे, चावलं तर प्रॉब्लेम. हा, पण लकीली आम्ही अगदी त्याच्या जवळून गेलोय त्या सगळ्याच्या. म्हणजे मला स्वतःला एक पाणघुणच चावलाय एकदा ह्या शूट दरम्यान, ऑडिशनच्या दरम्यान. बापरे. ती पण भूतदयाच नडली माझी. मला नडली म्हणजे तशी नाही नडली, पण तो कोणीतरी असं त्या झऱ्यामध्ये माशांसाठी ते एक नेट लावलं होतं, आणि हा त्याच्यात अडकला, आणि अडकला ते इतका तो जोरात फिरून अजून अडकत गेला. तर ते मला काय माहिती, ते परत एकदा मला ते बघवलं नाही. मी म्हटलं आपण फार रिस्क न घेता, मी आधी कन्फर्म केलं की हा विषारी नाहीये ना, तर नाहीये, ओके. आणि मग मी फार रिस्क न घेता एका बाजूने फक्त मला प्रयत्न एवढाच होता माझा की ते जरा नेट सोडवता येते का. मला त्याचा क्विकनेस चावून गेला. दॅट इज ओके. पण मजा आली. म्हणजे त्याने एक डीलिंग विथ द नेचर वाढलं. पण आमची प्रोडक्शनची टीम जी होती पुण्या बिण्याची, काही जण अजून घाटावर म्हणजे पुढे मराठवाडा विदर्भ या साईडचे होते, तर त्यांना अजिबातच सवय नाही. आमचा जो मित्र आहे अमोल, प्रोडक्शन मॅनेजर, तो तर लहानपणीचे किस्से सांगतो. शेतात गांडूळ दिसलं तरी तो 2 किलोमीटर धावत गेलेला आहे, त्याला इतकी भीती. तो नेमका प्रोडक्शन मॅनेजर असल्यामुळे त्याला कुठेही जावं लागायचं ना. तो कित्येकदा असा एकदम पळून बाजूला जायचा. आम्ही असायचो काय, हे साप आहे तिकडे. तर या माझा खूप घडल्यात सापाचं वगैरे. पण अदरवाईज मेजर ॲज काही नाही. उलट आम्हाला ते छान वाटलं. मग एका पॉईंट नंतर सगळ्यांनी, मी म्हटलं त्या निसर्गाच्या एनर्जीज आहेत ना, तर त्या सगळ्यांना अशा मिळायला लागल्या होत्या. नाही तर बऱ्याचदा काय होतं, असं एक ड्रायनेस असतो, उदासी असते. पण रात्रीच्या वेळेला जाताना त्या अशा ऑरेंज पाठीच्या त्या बेडक्या निघतात, हा, अशा चमकतात, त्या फ्लोरोसेंट असतात थोड्याशा. त्या रस्त्यात बसलेल्या अशा लाइटिंग केल्यासारख्या दिसतात. मग कोणाला तरी अजगरच एक पास झालेला दिसला. मग कासव रस्ता क्रॉस करताना वगैरे, मी इतके वर्ष राहिलो पण मी कधी हे अनुभव नव्हते घेतले. असं मजा होते. पक्षी येत आहेत वेगळे वेगळे इव्हन. आणि मग ते असं झालं की ते फिल्ममध्ये पण होतं सगळं. फिल्ममध्ये पण हवं होतं. फिल्ममध्ये ठरवलेले प्राणी आणि न ठरवलेले प्राणी पण स्वतःहून येऊन शॉट देऊन गेलेले. हो, मी बघितलं. मी काल बोलले पण की ते अगदी दूध देताना बरोबर मांजर आलं, त्याच्यानंतर पाठीमागे ते कुत्र्याची पिल्लं अशी छान येतात वगैरे. ते एवढं छान वाटत होतं ना की बापरे, ह्यांना पण ट्रेनिंग दिलेलं होतं की काय, तुम्ही इथून यायचं किंवा इथं यायचं. किंवा शक्यतो मांजरांचा आवाज वगैरे आपण टाळतो त्यांना त्या फ्रेम मध्ये, पण ते एकदम असं रिअलिस्टिकच्या मध्ये ते छान. एकतर ते मिळत गेलं आणि ते आम्ही वापरत पण गेलो. याचं कारण असं आहे की कोविड काळ दाखवतोय ना, तर कोविड काळात त्या प्राण्यांना काहीच कळलेलं नाहीये. हो, त्यांच्यात सोशल डिस्टन्सिंग नाहीये, त्यांनी मास्क लावलेले नाहीयेत. त्यांना म्हणजे लिटरली मुंगळे फिरताना ते दाखवलेले आहेत क्लोज मध्ये. त्याचंही कारण ते आहे की अरे त्या मुंगळ्यांना पण नाही कळलंय आता माणसातच काहीतरी झालं, त्या मुंगळ्यांना काय फरक पडला, त्यांनी नाही त्यांची वाट बदलली. तर त्याच्यासाठी ना मला असं वाटलं काय माहिती, पण त्या प्राण्यांना पण. आणि आमची कशी टीम छोटी होती, आणि आमच्या टीम मधले मॅक्सिमम हे प्राणी पक्षी आवडणारे नेचर लव्हर असल्यामुळे ना, त्या एनर्जी मॅटर करतात. तर ते काहीच नाही फरक पडायचा. म्हणजे ते यायचे त्यांचे ते शॉर्ट मध्ये, ओके ठीक आहे. म्हणजे खूप छान दिसत होतं त्यामध्ये. साकवाची पण एक काहीतरी एक किस्सा आहे, गंमत आहे, त्याच्याविषयी थोडस आम्हाला सांग. साकवाची गंमत म्हणजे एकतर तो शोधण्यापासूनच गमती सुरू झाल्या. म्हणजे आपण मजा मस्तीवाला इंटरव्ह्यू खर्च करायचा आहे, मध्ये मध्ये पॉइंट सुटतात. आम्ही ना साकव अख्ख्या वेंगुर्ला ते मालवण या अख्ख्या पट्ट्यात कोस्टल, आमची रिक्वायरमेंट काय होती, कोस्टल गाव हवं आणि एक व्हाळ हवा, ओढा जो समुद्राला जाऊन मिळतो, आणि त्याच्यावर साकव हवा आणि त्याच्या बाजूला एक घर हवं. तर ना आमची 4 जणांची टीम ही सगळीकडे शोधत फिरायची. तर आम्ही एकदा खवण्यात गेलो होतो, खवणे. आणि खवण्यात आम्ही गावात विचारतोय, प्रत्येक गावात जाऊन व्हाळ खाया, हा थय. मग आमची पद्धत काय होती, व्हाळ शोधायचा. व्हाळात सुकलेलं, मे महिन्यात होतं, सुकलेल्या व्हाळातनं चालत जायचं दोन्ही बाजूला बघत, समोर साकव दिसतोय का, घर दिसतोय का, असं चालत जायचं.
आम्ही खवण्यात गेलो आणि गावात विचारलं ते खाली 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 ओके. आम्ही जायला लागलो कन्फर्म करायला. मध्ये ना एक आजी होत्या 70-80 वर्षाच्या आजी अंगणात काहीतरी काम करत होत्या. आम्ही त्यांना विचारलं आजी वाळ खय खे का अगोक जाऊचा. बरं आम्ही तसे वाटत नव्हतो. आम्ही जांभळ्या रंगाचे रेनकोट घालून हगूक जाऊ. बरं 2 मुलं 2 मुली हे एकत्र का जाते. त्या आजींनी लॉजिकच नाही लावलं. आजी खे का हगूक जाऊचा म्हणलं अरे दुपारी 12-1 वाजता. आम्ही गेलो आणि त्या वाळात गेल्यावर कळलं असं का विचारलं. कारण तिथे फक्त त्याच्यासाठीच जात आहेत दुसरं काही उपयोगच नाहीये. म्हटलं अरे देवा इथं काय होणार नाही आपलं. मग आम्ही शोधत मग खूप कोइन्सिडन्स असा होता की आम्ही शेळपी गावात एका घरात गेलो. पायऱ्या उतरून असे ते घर पण वापरलंय. आणि ना त्या घरात त्या मालकांना विचारलं की आम्ही असं शोधतोय की एक वाळ आहे साकव आहे त्याच्या शेजारी एक घर आहे आम्हाला कुठे मिळेल. या का यांचाच घर हा. ते त्या घराचे मालक काका यांच्याशी गप्पा मारायला आले होते फक्त. आणि बरोबर त्या वेळेला आम्ही पोहोचलो आणि ते असे निघत होते. म्हणलं या का यांचा जागर. म्हणलं ओके. आम्ही जायला लागलो तर ते आम्हाला म्हणायला लागले की आमचं जुनं घर आहे. म्हणलं कोण राहतं तिथे कारण मला ते रिकामं हवं होतं आणि अवघड होतं. ते म्हणाले नाही आता तिथे कोण राहत नाही. म्हटलं अरे यार हा काय कोइन्सिडन्स आहे मस्त. आणि फक्त साकव नव्हता तिथे पण एक्झॅक्ट हवं तसं घर रिकामं आणि खूप सपोर्ट करणारी फॅमिली. सो 3 पैकी 2 गोष्टी टिकमार्क झाल्या वाळ आणि घर. मग साकव बांधायचा ठरवलं. मग साकव बांधून घेतला. मग यांना त्यांना विचारलं शेळपी गाव म्हणजे आमचं काहीतरी त्यांच्याशी पूर्वीचं असावं. काय म्हणेल त्याला होच म्हणत होते. म्हणलं असंच आहे आम्हाला ते पोफळी हव्यात. होय होय त्याच्या घे थंय पडले त्या बघता एक तोडून घे इथपर्यंत. आणि मग तो आम्ही बांधून घेतला. पण नेमकं झालं असं की आम्ही बांधून घेतला आणि आमचं शूटिंग शेजारच्या लोकेशनला होतं आणि त्या 4 दिवसात नुसता पाऊस पडत होता सुरुवातीला. आणि तो 4थ्या दिवशी इतका वाढला पाऊस की आम्ही नॉर्मल शूट करतोय पावसात आउटडोर. आणि एक काका आले आणि म्हणाले हो तुमचं साकव वाहून गेलो. म्हटलं होय हो आम्हाला सवय नाही वाहून जाणं हे लोकांना इथल्या कॉमन आहे. ते वाहून गेलो. म्हटलं अरे असं कसं. नाही 10 मिनिटात जातल होतो. म्हणून मग आम्ही बघायला गेलो तर आम्ही ते पहिल्यांदा रौद्र रूप बघितलं. बरं त्यात तो पहिला मेजर पाऊस ना तर तो लाकडाचे ओंडके कचरा सगळं घेऊन आला होता. झाप त्याचा जोर जास्त होता. पण तरी सुद्धा आम्ही तो असा बांधून ठेवायचा प्रयत्न केला होता. नंतर म्हटलं जाऊ गेला. मग अशी वेळ आली की अरे हे परत झालं तर काय कारण तेव्हा अंदाज नव्हता आला पावसाचा. मग आम्ही असं ठरवलं की आपण ह्याचं शूट जेव्हा ठरवू तेव्हा बघू काय करायचंय. पण तेव्हा ती मजूर लोक पटकन मिळेनात. ते कायच्या काय पैसे सांगायला लागले. मग गावातली 2 मुलं आमच्या प्रोडक्शन टीम मध्ये होती. आपण बांधूया असं ठरवलं त्यांनी. तर लीड ऍक्टर पासनं डिरेक्टर पासनं सगळे कॅमेरामन सकट सगळे त्या पोफळीच्या बागेमधनं काटाकुट्यातनं. पण बरं आता काय झालं तो नुसता वाहून नाही गेला. ती शेजारची भिंत फोडून नेली त्याने. पावसाळ्यात ती बांधता पण येईना. मग तो साकव तिरका टाकावा लागला. मग आधी 25 फुटाचं पोफळी चालत होती ती 30-35 फुटाची हवी होती तिरकी केल्यामुळे. मग 30-35 फुटाची पोफळी कुठे आहे तर तिकडं खाली 500 मीटरवर. मग ती कशी आणायची तर ह्या सगळ्याचे बीटीएस आहेत. मग ती कशी आणायची तर ती पाण्यात दोरीला बांधून खेचत आणायची. म्हणजे क्या किया आहे. मग ते आणलं आम्ही. मग आम्ही तो बांधला. मग पाणी वाढलं समजा तर साकवावरचं शूट पाण्यातनं नाही करता येणार. मग आपल्याला आय लेवलचा कॅमेरा लावायला काहीतरी हवं म्हणून पलीकडे एक रॅम्प तयार करून घेतला होता. 2 चाकं होते त्यातले दोन्ही वाहून गेले होते. असं नॉर्मली त्या घराकडे जाण्यासाठी काही सोर्सच नव्हता नाही. असं खूप पलीकडनं होता. सिमेंटचा चाकं होता. एरवी पाणी नसताना सिमेंटच्या जागा आणि एरवी चालत येतात. ओके. मग अशी सगळी दुनिया करून आम्ही तो साकव आम्हीच बांधला. मग त्याचं छान एजिंग केलं. त्या पोफळी नवीन दिसत होत्या ना. तो जुना दिसायला केलेलं काम असेल तर ते होत गेलं. मग ते सगळे मग आर्ट डिरेक्शनचे पार्ट झाले. त्याचं काय करायचं. एकंदरीत ते सगळं पिक्चर मध्ये दिसतच आहे. आणि ते आता लवकरच म्हणजे 28
फेब्रुवारी पासून सगळ्यांना बघायला मिळेल. हो. काय एकंदरीत फिल्म विषयी सांगशील आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना की का हा मूवी बघावा? मी सांगत नाही, मी रिसेंटली आलेल्या कमेंट्स सांगतो. ओके. मला कालच्या स्क्रीनिंगला एक खूप सुंदर कमेंट आली. 40-45 वर्षात पहिल्यांदा बघितलेला रिअलिस्टिक फिल्म, म्हणजे शून्य दिखावा आहे. हो. शून्य दिखावा आहे आणि तरी एक अनुभव आहे. बरं, तो अनुभव छोट्या पडद्यावर मिळेल का? तर मिळेल, पण पूर्ण नाही मिळणार. सगळेच जण सांगतात चित्रपटगृहात जाऊन बघा वगैरे, पण ते बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण सांगतात बऱ्याचदा. बरोबर आहे, म्हणजे तरच ते कमवेल. पण मी या फिल्मच्या विषयी सांगेन, तूही आता स्क्रीनिंग बघितलंयस की कोकण लार्जर लेवलला ठेवून तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लार्जर म्हणजे एखादी गोष्ट डिलिव्हर करण्यासाठी जे एक प्रमाण साऊंडचं, बॅकग्राऊंड म्युझिकचं आणि या सगळ्याचं. आणि मी या निमित्ताने परत मी बरेच थोडेसे थेट स्टेटमेंट केलेले आहेत या अख्ख्या इंटरव्ह्यूमध्ये, अजून एक करतो. मला एक काही कळत नाहीये, ज्यांना ज्यांना फिल्म विषयी सांगितलं जातंय त्यातले बरेच लोक, हो आम्हाला लिंक पाठव आम्ही बघतो. हे काय भानगड आहे मला काय कळत नाहीये. लिंक पाठव बघतो हे काय आहे? का असं कन्सिडर केलं जातंय की ही फिल्म युट्यूबवर टाकली गेली आहे? आणि का? म्हणजे मला असं, आणि बरं सगळ्यांना सगळं माहिती असणार आहे. म्हणजे मी शेळपी गावातल्या त्या छोट्या घरात गेलो आणि जर मला कोणी म्हणालं की ती आम्हाला मोबाईलवर कधी बघायला मिळेल, देन इट इज ओके. त्यांना माहित नाहीयेत या फील्डचे व्यवहार. ओके. आणि त्यांना तसे काही प्लॅटफॉर्मच नाहीये की ते जाऊन पटकन कुठेतरी बघतील जवळपासच्या थिएटरमध्ये वगैरे. हा, आणि मला काय वाटतं माहितीये का, मला खरं तर वाईट का वाटतं माहितीये का, की आत्ता जे काही बिग बजेट बॉलिवूडच्या फिल्म्स आता रिलीज झाल्यात, छानच आहे, बिझनेस करतायत, सुंदर विषय, सुंदर फिल्म आहे, सगळं छान आहे. या फिल्मची लिंक पाठवा म्हणून सांगितलंय का तुम्ही कोणाला? 100% नाही सांगितलेलं. सगळे मल्टीस्टारर बिग बजेट फिल्म, साऊथ इंडियन, बॉलिवूडचा, हॉलिवूडचा, हीच माणसं सांगताय ती लिंक असली तर पाठव रे त्या फिल्मची. मग तुमच्या शेजारच्या माणसांनी केलेली कलाकृती काहीतरी लिंकवर पटकन बघण्यासारखीच असेल, हा अप्रोचच मुळात आधी गेला पाहिजे. आणि हे दोन्ही साईडने व्हायला पाहिजे. म्हणजे मला फारच शॉक आहे. मी इथे नाही तिकडे सुद्धा लिंक असली तर पाठव. मग ह्याची मल्टिपल कारणं मला काय वाटतात की बहुधा मोस्ट ऑफ द टाइम आम्हाला आपल्या लोकांनी केलेलं कुठेही बघितलं तरी चालणार आहे ह्याची आम्हाला सवय लागली आहे. करणाऱ्यांनी आग्रहाने ते मोठ्या पडद्यावरच बघावं असं बनवलेलं नाहीये बहुधा, कळतंय. आणि तिसरी गोष्ट मे बी काहीतरी अशी गडबड असेल की आपलीच लोक आहेत ना, ते घर की मुर्गी वाला जो प्रकार आहे तसा अप्रोच आहे का काय. तर मला सगळ्यांना अशी रिक्वेस्ट करायची, म्हणजे हे मी थोडंसं चिडून बोललो असं वाटलं असेल तरी मला सगळ्यांना हे सांगायचंय की अरे बाबांनो, हे टेस्ट करून आलेलो आहे मी. फ्रान्समध्ये कान्समध्ये स्क्रीनिंग झाल्यानंतर ब्रिटिश ऍक्टर्सनी ती स्क्रीनिंग अटेंड केलं होतं आणि त्यांनी अप्रिशिएट केलेली फिल्म आहे. स्टुटगार्ट जर्मनीमध्ये अप्रिशिएट झालेली फिल्म आहे. पिफ मध्ये नॉन मराठी जजेसनी अप्रिशिएट करून अवॉर्ड दिलेली फिल्म आहे. आणि त्या सगळ्यांनी हे सांगितलेलं आहे की कम्प्लीट एक्सपिरियन्स आहे, पूर्ण अनुभव आहे. त्याच्यामुळे अनुभव घ्यायचा असेल, म्हणजे मला असं वाटतं की चांगली कलाकृती ही एखाद्या माणसापेक्षा कायम मोठी असावी. मी जर ती मोबाईलवर बघायची वाट बघतोय तर याचा अर्थ मला मोठं राहायचंय, मला स्क्रीन छोटा पाहिजे. आणि हे स्क्रीन छोटा हे आपण रील सोशल मीडिया ह्याच्यासाठी केलेलं गणित आहे, किंवा माहिती देणारे युट्यूबचे, किंवा आता हे जे आहे आपण जो इंटरव्ह्यू घेतोय हा युट्यूब आपल्याला एक्सपेक्टेड आहे की लोकांनी मोबाईलवरच बघावा जास्तीत जास्त, तर त्याचे व्ह्युअर्स वाढतील, इझिली बघावा. फिल्म त्याच्यासाठी नाही बनवली.
सो मी सगळ्यांना अशी रिक्वेस्ट करेन की फिल्म थिएटरला आहे तोपर्यंत एक्सपिरियन्स करा. आपली कोकणी माणसे जास्त बघणार असतील तर आपल्याकडे सिनेमा थिएटर्स कमी आहेत, म्हणून आम्ही नाटकाच्या थिएटर्सचे ऑप्शन्स जास्तीत जास्त ओपन करतोय. तर नाटकाच्या थिएटरला जाऊन बघा, पण बघा. आता हे 28ला रिलीज होतो आहे. थोडंसं आता ह्या माध्यमातून पण आम्हाला सांग की कसं काही तुझं शेड्यूल आहे, कसे हे पिक्चर रिलीज होणार, म्हणजे कुठे कुठे. ओके, तर छावा जोरदार चाललाय. त्याच्यामुळे आपले जे कणकवलीचं लक्ष्मी थिएटर असेल, आराध्य, सावंतवाडी, आर्या नोवा, हे जे सगळे आहेत, मी सिंधुदुर्ग विषयी बोलतो आता, तर त्या मल्टिप्लेक्सला गणित काय असेल मला आत्ता सांगता येत नाहीये, कारण की आत्ता तर अजून जोर पकडलाय छावा. सो 28 नंतर काय परिस्थिती असेल त्याच्यानुसार आम्हाला तिथले शोज मिळतील. पण आम्ही बॅकअप प्लॅन म्हणून कुडाळमध्ये 4 स्क्रीनिंग, एक झालं, कुडाळमध्ये 4 स्क्रीनिंग, वेंगुर्ल्यामध्ये जवळजवळ 5 स्क्रीनिंग नाटकांच्या थिएटर्सना प्रॉपर, पण कुठेही कॉम्प्रोमाइज न करता, चांगला साऊंड, चांगली पिक्चर क्वालिटी व्यवस्थित. मालवणमध्ये 2, त्याच्यानंतर देवगडमध्ये 1, सावंतवाडीमध्ये 1, असं शेड्यूल लावलेलं आहे. रिस्पॉन्स चांगला मिळाला तर हे शोज वाढवायला काही हरकत नाहीये. आणि ग्रुप बुकिंग, मॉब बुकिंग असं जर मिळालं तर अजून बेस्ट होईल. म्हणजे ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी आधी येऊन बघावं, त्यांना वाटलं तर ते स्टुडंट्सना ह्यांना त्यांना सांगतीलच. आणि ह्याचं शेड्यूल आम्ही आता करतोय. म्हणजे तर जिथे कुठे सोशल मीडियावर लोक फॉलो करतील, इव्हन तुमच्या मार्फत सुद्धा तर ते पोचलं, तर आम्ही ते असं करतोय की एक आमचा ऑफिशियल नंबर जो असेल त्या नंबरवर व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला सगळे शेड्यूल तुम्हाला पाठवलं जाईल. ठीक आहे, अशी एक सोय करतोय. चालेल, नक्कीच. खरंच आज ह्या भेरा या चित्रपटाच्या निमित्तानं तू आज आमच्या या नवीनच सुरू झालेला पॉडकास्ट चॅनलला भेट दिला आणि आपण खूप छान गप्पा मारले ओव्हरऑल तुझ्या थिएटर ऍक्टिंग रिलेटेड करिअर विषयी आणि भेरा चित्रपटाविषयी. खूप छान वाटला तुझ्याशी बोलून, मुळात मालवणीत बोलून. मी कमी बोलतो. खूप नाही, त्या मनात बराच मालवणीमध्ये बोलणं झाला, नंतर थोडीशी लिंक तुटली, पण खूप बोलला गेला मालवणीमध्ये आणि खूप छान बोलतं मालवणी. असंच मालवणी बोलत राहो. आणि एक मालवणी चित्रपट इलो, अजून असे बरेच चित्रपट पण. होय, प्रेक्षकांनी थिएटरला येऊन तिकीट काढून बघितलं, माका पैसे मिळाले की मग निर्मातो माका परत पैसे देतो लोक, मग मी पुढचा विचार करतो. नक्कीच. तुका या भेरा चित्रपटासाठी खूप सारे शुभेच्छा, तुका तुझ्या संपूर्ण टीमला. आणि आम्ही पण नक्कीच प्रयत्न करतो की आमच्याकडून जेवढा शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त लोकांका ह्या पिक्चर बघण्यासाठी आम्ही नक्कीच आवाहन करू. आणि माझ्याकडून, माझ्या टीम कडून तुमका शुभेच्छा. थँक्यू. कारण की तुमचं पहिलंच पॉडकास्ट असा आणि तुम्ही माझा विचार केला, रिस्कच घेतला खरं तर. पण मजा येईल. बेरा विषयी सांगू शकलोय मी, पिझ्झा खाऊ शकलाय, पिझ्झा पण छान हा. तर तुमका पण बेस्ट वेळ. आणि तुम्ही ओव्हरऑल जो सेटअप केलो हा एकदम प्रोफेशनल सेटअप हा, कन्सेप्ट सुंदर हा, नाव सुंदर हा, त्यामुळे काहीच डाऊट नाही तुमचं पॉडकास्ट चांगलं जातलं. थँक्यू. आणि भेरा पिक्चर चालू आहे त्यामुळे माका पण थोडा लोक विचारतात सध्या, त्यामुळे बघतले. नक्कीच. येस. हा, आणि आपलं मी स्टार्टिंगला म्हटलेलं की आम्ही उपक्रम सुरू केलो की मी तुला एक पाटी देतलं, त्या पाटीवरती तुका एक असो मालवणी शब्द लिहूचा जो तुझ्या सगळ्यात आवडीचो किंवा काहीतरी युनिक आ, जेणेकरून आपल्या सगळ्या लोकांका पण तो एखादो नवीन शब्द मालवणी शब्दकोशामध्ये भर करणं ह्यो याचा उद्देश आहे. तर मी तुका पाठी देतोय, त्याच्यावरती तुझ्या आवडीचो एक मालवणी शब्द लिहा आणि आमच्या प्रेक्षकांका दाखव. नक्की. ह्यो शब्द असो जो माका नुकतोच कळलो हा, आणि म्हणजे माझा मालवणी बघता मी शब्दकोशात काय टाकू शकणार नाही, पण ह्यो शब्द असा जो माका कालच कळलो. कारण नवीन गाणं म्हणजे मी तुका काय दिलंय नावाचं जे गाणं आता आमचा इला, आता आपण लोकांनी बघूया युट्यूबवर, त्याचं दुसरं पार्ट हा, त्याचं नाव हा गावचो वांगडी. तर तो शब्द मी लिहिलाय. वांगडी म्हणजे मी वांगडा खूप ऐकलंय, पण वांगडा म्हणजे सोबत, तर सोबती, वांगडी म्हणजे सोबती. मला कालच कळलो आणि मला खूप आवडलो तो. म्हणजे माका असं कळला की तो शब्द हा पण लोक वापरणत नाहीत एवढं. बरेच असे मालवणी शब्द जे आता थोडे मागे पडत चालले, सगळ्याच भाषेत होता, कदाचित थोडासा जास्ती इंग्लिशने त्याची जागा घेतलेली आहे त्यामुळे. तर
दादान लिहिलेलो ह्यो बांगडी ह्यो शब्द ह्यो जर तुम्ही पण वापरत असाल तुमच्या मालवणीमध्ये रोजच्या जीवनात तर म्हाका नक्की कमेंट करून सांगा. आणि 28 फेब्रुवारीक आपलो भेरा ह्यो चित्रपट प्रदर्शित होता असा, तर त्याचे शोचे अपडेट तुमका मिळतील. त्यासाठी तुम्ही दादाच्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करू शकता, त्याच्यावर तुमका सगळे अपडेट्स मिळून जातील. आणि जिकडे खंय ह्यो शो लागात तुमच्या जवळपास तिकडे जाऊन नक्की भेरा चित्रपट बघा. आणि प्रत्येक मालवणी फक्त मालवणी नाही, नॉन मालवणी, खरं तर जास्त नॉन मालवणी माणसांचा प्रेम मालवणीवर खूप पण अपेक्षा अशी आहे की प्रत्येक मालवणी माणसां पण ह्यो पिक्चर बघावं. तर नक्की ह्यो पिक्चर 28 फेब्रुवारी पासून तुमच्या भेटी घेता, नक्की बघा. आणि आपण सगळ्यांनीच ह्या पिक्चरला शुभेच्छा देऊया. नक्की कमेंट करून या पिक्चर विषयी आमका तुम्ही बघितला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमका खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.